सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच दीप प्रज्वलनाने होईल. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत माननीय डॉक्टर गिरीशजी गांधी सर, त्याचप्रमाणे सचिन उपाध्याय, विजय प्रकाशनचे सर्वे सर्वा थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतात आहे. डॉक्टर पराग घुंगे हे देखील त्यांच्या समोर येत असतील. मी त्यांना विनंती करतो की दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करावी. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते. आपल्यास माहित आहे, दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक सुंदर दीपमाळ तयार होते. फुलाला फूल जोडत गेलं की फुलांचा एक सुंदर फुलहार तयार होतो. माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. तसंच शब्दाला शब्द जोडत गेलं की विविध पंक्ती तयार होतात आणि पंक्तीला पंक्ती जोडत गेलं की त्यातून काव्य, नाट्य, कथा, कादंबरी यांची निर्मिती होते. हेच काम परागनी वयाच्या 18व्या वर्षापासून केलंय आणि आज त्याच्या 18व्या पुस्तकाचा विमोचन आणि लोकार्पण समारंभ या ठिकाणी होतोय. माननीय गिरीशजी गांधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलितून कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. पुष्पार्चनाने त्यांनी पुढील सुरुवात केली. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. यानंतर अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि या संस्कृतीला जपणं आपली प्रवृत्ती. तेव्हा आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आपण करूया, पण तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देतो. माननीय डॉक्टर गिरीशजी गांधी, आपणा सर्वांना सुपरिचित असं हे व्यक्तिमत्व. मान्य गिरीशजी, आपण महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य आहात. पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आणि पर्यावरणाचं महत्त्व समजावून सांगणाऱ्या वनराईचे आपण अध्यक्ष आहात. अखिल भारतीय हिंदी संस्कार संघाचेही आपण अध्यक्ष आहात. नाट्य परिषदेचे आपण पालक, मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं आधारस्तंभ आहात. विदर्भ गौरव प्रतिष्ठानचेही आपण अध्यक्ष आहात. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांचं आपण आधारस्तंभ आहात. विदर्भाचे सांस्कृतिक मंत्री असा जर आपला उल्लेख केला तर ती कदाचित अतिशयोक्ती होणार नाही असं मला वाटतं. विविध पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत. त्यातील काही पुरस्कारांचा या ठिकाणी मी उल्लेख करतो. श्रीमती इंदिरा गांधी पुरस्कार, ग्लोरी ऑफ इंडिया पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार, असं यानंतर मंचावर विराजमान आहेत लेखक डॉक्टर पराग घोंगे. यांचाही थोडक्यात परिचय करून देण्याचा मी प्रयत्न करतो. पराग, आपण BSc पार्ट 1 ला असतानाच आपण बँकेची परीक्षा दिली आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आपण पास झालात आणि माझ्या माहितीप्रमाणे 1980 ला अंबिकापूर या ठिकाणी आपल्याला जॉईन व्हावं लागलं. शिक्षणात थोडा खंड पडला, पण आपण पुढेही BA ही पदवी पूर्ण केली. 1980 ते 2013 असे जवळपास 33 वर्ष आपण स्टेट बँकेमध्ये कार्यरत होता. 2013 मध्ये आपण स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर VMV महाविद्यालय नागपूर येथे 6 वर्ष म्हणजे सन 2014 ते 2020 या कालखंडामध्ये अभिनयाचे प्राध्यापक आणि अभ्यासक्रम समन्वयक या पदांवर कार्यरत होता. समाजशास्त्र, ललित कला, जनसंवाद, तत्वज्ञान आणि संगीत ही आपली पंच अध्ययन क्षेत्रे असून त्यात आपण खालील पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. MA समाजशास्त्र जनसंवाद, MFA नेट PhD ललित कला किंवा फाईन आर्ट्स, PG डिप्लोमा इन व्हिडिओ प्रोग्रामिंग. शास्त्रीय गायनात आपण मध्यमापूर्ण ही परीक्षा दिली आहे. शास्त्रीय गायनातच ॲडिशनल BA केलेला आहे. यासोबतच तबला आणि हार्मोनियम सुद्धा आपण शिकता, ही देखील एक अभिमानास्पद बाब आहे. डॉक्टर पराग, 1978 सालापासून आपण सातत्याने लेखन करीत आहात. वयाच्या 18व्या वर्षी आपण पहिली एकांकिका लिहिली. त्यानंतर आजवर कधी मागे वळून आपण बघितलंच नाही. 15 मोठी नाटकं, 20 एकांकिका, 2 दीर्घांक, 1 कादंबरी, कथा, कविता, वृत्तपत्रीय स्तंभ, प्रासंगिक, आत्मचरित्र असं विविध लेखन प्रकार आपण हाताळले आहेत. आजवर आपण 18 पुस्तकं विजय प्रकाशनद्वारेच आपण प्रकाशित केलेली आहेत. हे या ठिकाणी वैशिष्ट्य. आपल्या नाटकांना आणि पुस्तकांना आजवर विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, वक्ता, ललित कलांचा अभ्यासक आणि भाष्यकार व नाट्य प्रशिक्षक अशा विविध कला आपण अवगत केलेल्या आहे आणि तीच आपली खरी ओळख आहे. विविध पुरस्कारांनी आपण सन्मानित झालेला आहात. आपल्या नाटकांना आणि एकांकिकांना विविध स्पर्धातून अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या पुरस्कारांचा मी या ठिकाणी उल्लेख करतो. वाळूचं घर हे नाटक राज्यनाट्य महोत्सवात अंतिम फेरीत प्रथम पुरस्काराचं मानकरी ठरलेलं आहे. अंधार कैद ही एकांकिका नाट्य दर्पणच्या कल्पनायक आविष्कार अनेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेने कैलासवासी राम गणेश गडकरी स्मृती वैदर्भीय नाट्य लेखक पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलेले आहे. पीपल्स आर्ट्स मुंबई या संस्थेचा 2011 सालचा ऑरेंज सिटी पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे. विदर्भ गौरव प्रतिष्ठान ज्याचे अध्यक्ष माननीय गिरीशजी गांधी आहेत, त्यांचा स्मिता स्मृती पुरस्कार हा देखील एक अभिमानाचा असा पुरस्कार 2019 मध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांचा विक्रम आपण प्रस्थापित केलेला आहे. ते मी यासाठी म्हणतो की 3 पुस्तकांना वाळूचं घर, अंधार कैद आणि अनुबंध 2008 या एकाच सालामध्ये 3 विविध पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेले आहेत. अन्य पुरस्कारांचा उल्लेख करतो म्हटलं तर भरत मुनींचे नाट्यशास्त्र एक रसास्वाद या ग्रंथास 2018 सालचा विदर्भ साहित्य संघाचा कुसुमानील समीक्षा लेखन पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे. नागपूर महानगरपालिकेने नाट्य क्षेत्रातील आपल्या योगदानाबद्दल आपला विशेष सन्मान देखील केलेला आहे. अभिनय चिंतन या पुस्तकाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार, ललित कला आस्वादनपर लेखन श्री के क्षीरसागर स्मृती पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे. विविध नाट्य प्रकल्पांचे आपण संयोजक म्हणून काम केलेलं आहे. विविध मराठी हिंदी नाटकांमधून आपण विविध भूमिका वठविलेल्या आहेत. इथेच आपण थांबला नाही तर अघोर आणि ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंवर जो पिक्चर आहे त्यामध्ये देखील आपण भूमिका केलेली आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचं स्वागत या ठिकाणी माननीय गिरीशजी गांधी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद गिरीशजी. यानंतर मंचावर उपस्थित आहेत डॉक्टर पराग यांच्या अर्धांगिनी सौ अलका घोंगे. डॉक्टर पराग घोंगे यांच्या या यशस्वी वाटचालीत जो आता मी थोडक्यात आलेख वाचला, पूर्ण नाही, त्यांच्या खांद्याला खांदा लावून हसत मुखाने साथ देणारी त्यांची अर्धांगिनी सौ अलका घोंगे 36 वर्ष त्यांनी परागच्या या सगळ्या कला सहन केल्यात आनंदाने हसत मुखाने. 36 वर्षापूर्वी म्हणजे 36 वर्षात सहन करताना कुठलाही 36चा आकडा येऊ दिला नाही, त्याचं रूपांतर 63 मध्ये केलं. 36 वर्षापूर्वी पुष्पहार घालून अलकाला घोंगे घराण्यात प्रवेश दिला आणि आज तोच पराग अलकाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करतोय. हा क्षण जरूर टिपा कॅमेऱ्यामध्ये. यानंतर मी डॉक्टर पराग घोंगे यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी प्रास्ताविक रूपात 2 शब्द तरी या ठिकाणी सांगावे. मी 2 शब्द यासाठी म्हटलं की थोडे या कार्यक्रमानंतर लगेचच डॉक्टर पराग घोंगे यांची मुलाखत, प्रकट मुलाखत वैदेही चौरे सोईतकर घेणार आहे. त्यामुळे थोडक्यात ते आपल्या या ठिकाणी लेखाजोखा सादर करतील. आज माझं आत्मचरित्रात्मक पुस्तक ज्यांच्या हाते प्रकाशन होणार आहे ते श्रद्धेय भाऊ डॉक्टर गिरीश गांधी. अनिलनी जो यथार्थ उल्लेख केला, 36 वर्ष जिनं मला साथ दिली, माझं वेळ समजून घेतलं, ती माझी अर्धांगिनी पहिल्यांदाच असं डायसवरती बसलेली आहे, अलका घोंगे. समोर सगळेच माझे सुहृद आहेत. म्हणजे नावं घेत म्हटलं तर अगदी अतुल भोसारी असेल, नारायण जोशी असेल, प्रभाकर राव असतील, सगळेच इतके जवळचे आहेत की सगळ्या लोकांचंच मला नाव घ्यावं लागेल. तुम्ही सगळे माझ्यावर प्रेम करता आणि म्हणून या कार्यक्रमासाठी केवळ एका फोनवर तुम्ही इथे उपस्थित झालात. तुमच्या ऋणात मी कायम राहू इच्छितो. हे माझं आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे जे आता प्रकाशित होणार आहे.
आणि यात मी माझ्या कला प्रवासाचा एक आढावा घेतलेला आहे. त्याविषयी विस्ताराने वैदेहीने काही अभ्यासू प्रश्न तयार केलेले आहेत. त्याची उत्तरं देताना या पुस्तकात नेमकं काय आहे त्याचा एक अंदाज आणि अदमास तुम्हाला येईलच. एवढं सांगू इच्छितो की इथे बसलेले अनेक लोक हे या माझ्या सगळ्या कला प्रवासाचे साक्षीदार आहेत. अनेक लोकांनी माझ्या सोबत काम केलेलं आहे आणि अशा प्रकारचं डॉक्युमेंटेशन मला वाटत नाही की नागपुरामध्ये कोणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे माझ्या 43 वर्षाच्या नागपुरात राहून केलेल्या कला प्रवासाचं डॉक्युमेंटेशन आहे. आणि त्यामुळे इथला प्रत्येक माणूस, इथला प्रत्येक दिग्दर्शक, इथला प्रत्येक लेखक, इथला प्रत्येक नट हा माझ्याशी एका अतिशय स्नेहाच्या धाग्याने बांधलेला गेलेला आहे. आणि कधीतरी माझ्या नाटकात जर त्यांनी काम केलं असेल तर तो माझा झालेला आहे. हे प्रेम जे मला अनुभवायला मिळालं नागपुरात त्याला तोड नाही. म्हणजे प्रशांत दळवी एकदा माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आला होता, तर तो म्हणाला की पराग, मला हे बघून हेवा वाटतो तुझा. मीही पुस्तकं लिहिली आहेत, माझ्याही पुस्तकाची प्रकाशनं झाली आहेत, पण तुला जे प्रेम मिळतं या गावात. एकदा महेश एलकुंचवार म्हणाले होते की पराग, यू आर अ ब्ल्यू आयड बॉय ऑफ नागपूर. तुझ्यावर आधीच्या पिढीचे लोक प्रेम करतात, तुझ्या पिढीचे लोक प्रेम करतात, आता नंतरचे माझ्या विद्यार्थी माझ्यावर एवढं प्रेम करतात. तर खरंच आय एम ब्लेस्ड, आय एम लकी. असं प्रेम फार थोड्या लोकांच्या वाट्याला येतं. मी जो काय कार्य करू शकलो ते सगळं तुमच्यामुळे आहे. हे सगळं तुम्हालाच समर्पित आहे. आणि म्हणून या पुस्तकाची अर्पण पत्रिका मी अशी केली आहे की ज्यांनी अंशतः किंवा समग्रपणे माझी मुसाफिरी समजून घेतली, तिचे साक्षीदार झालेत, त्या साक्षीदार सहप्रवाशांना. आणि इथे ते सगळे असे सहप्रवासी बसले आहेत. मी तुम्हाला आज माझ्या 61व्या वाढदिवशी मनापासून वंदन करतो. तुमच्यामुळे मी आहे. तुम्ही माझं पाहिलं म्हणून माझं काहीतरी होऊ शकलं. आज माझ्या या सगळ्या 18 पुस्तकांच्या मागे तुम्ही आहात. त्यामुळे तेरा तुझको अर्पण अशी माझी मनस्थिती आहे. तुमच्या ऋणातच मी राहू इच्छितो. खूप खूप धन्यवाद. यापुढेही असंच प्रेम कायम असू द्या. धन्यवाद. धन्यवाद पराग. हा उल्लेख मी थोड्या वेळानंतर करणार होतो, कारण हा सोहळा 28 जुलैला परागला करायचा होता. त्यांचे पिताश्री स्वर्गीय श्रीधरराव घोंगे यांच्या वर्षश्राद्ध दिनी करण्याचा त्याचा मानस होता, परंतु कोरोना पर्वामुळे ते शक्य झालं नाही. मग आज ज्यांनी या भूतलावर 5 जानेवारी 1960 रोजी प्रवेश केला, आज वयाची 61 वर्ष पूर्ण केली, म्हणून आज या सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट बघत होतात ते म्हणजे परागचं 18वं अपत्य माझी मुसाफिरी या पुस्तकाच्या विमोचनासाठी मी डॉक्टर गिरीशजी गांधी यांना विनंती करतो. धन्यवाद गिरीजी. आणि यानंतर आपण पुढच्याही क्षणाची आतुरतेने वाट बघत आहात. नागपुरातले प्रतिती यश म्हणजे आमचे नेते जरी म्हटलं नाट्य क्षेत्रातल्या लोकांचे तरी चालेल. मग अशी मी आधारस्तंभ पालक हा शब्द त्यांच्यासाठी वापरला. मान्य गिरीजींना मी या ठिकाणी पाचारण करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. स्वामी विवेकानंदांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि छोटू भैयांना श्रद्धांजली अर्पण करून मी आपल्या समोर उभा आहे. आज परागच्या 28व्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. त्याचा वाढदिवस आजच आहे. त्याच्यामुळे त्याला आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं सर्वप्रथम शुभेच्छा व्यक्त करतो.
ज्याच्या प्रेमापोटी आपण सर्व या ठिकाणी एकत्रित झालो, तर डॉक्टर पराग घोंगे, त्यांच्या पत्नी अलका घोंगे, नारायण जोशी, अतुल भुसारी, प्रमोद भुसारी, वनराईचे आमचे सचिव निलेश खांडेकर, अनिल देव, सभागृहामध्ये अनेक चेहरे ओळखीचे आहेत, ते सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, असं म्हटलं अनिलजीने की अलकाने आयुष्यभर त्याला सहन केलं, 36 वर्ष वगैरे, आणि 36 न होऊ देता 63चा आकडा कायम ठेवला. खरं म्हणजे सप्तपदी ज्याला आठवत असेल त्याच्यामध्ये एक पाऊल पत्नी समोर असते आणि पुरुष मागे असतो. ज्यांनी कोणी हे सर्व केलं असेल, ज्यांनी कोणी ही पद्धत सर्वप्रथम स्वीकारली असेल, अंमलात आणली असेल, त्याच्याही मनामध्ये हीच भावना असेल की काही जरी झालं तरी पत्नीचा जो रोल आहे तो 6 पावलापर्यंत ठीक आहे, पण कधीतरी तिला समतेच्या याच्यामध्ये आणलं पाहिजे. आणि तरी आपल्या इथे दुर्दैवाने असं आहे की आज ती बसली स्टेजवर, असं म्हणाला पराग, आजही ती इच्छेने बसली की अनिच्छेने बसली हे तिलाच ठाऊक आहे. पुरुषांची दादागिरी अजूनही आपल्या समाजामध्ये कायम आहे. वैदेही इथे आलेली आहे, ती मुलाखत घेणार आहे. तर हा अतिशय भाग्यवान आहे, अनेक बाबतीमध्ये भाग्यवान आहे. खरं म्हणजे नाटक किंवा कलेच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये, खेळाच्या क्षेत्रामध्ये असेल, क्रीडाच्या क्षेत्रामध्ये असेल, कोणीही आई वडील आपल्या मुलाला टाकण्यासाठी फार उत्सुक असतो किंवा फार इच्छेने ते मुलं येत असतात असं समजण्याचं कारण नाही. आजही आपल्या इथल्या मानसिकता तीच आहे. सरळ सोपं जीवन जगावं, आपल्या मुलाने कुठेतरी नोकरी करावी, असेल तर मग घरचं एखादं दुकान वगैरे असेल तर ते चालवावं, पण चाकोरी बाहेरचं काहीतरी त्यांनी करावं याच्यासाठी काही सहजासहजी परवानगी देत नाहीत लोक. आणि एक दादा धर्माधिकारींचं उदाहरण माझ्या लक्षात आलं म्हणून मी ते आवर्जून सांगू इच्छितो की एकदा आचार्य दादा धर्माधिकारींकडे त्यांचा एक मित्र आला त्यांच्याकडे आणि तो म्हणाला की दादा, माझं सर्व ठीक सुरू आहे, पण माझा मुलगा काही माझं ऐकत नाही, ही माझी समस्या आहे. तर दादा म्हणाले, मी त्या मुलाचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्याला असं वाटलं, त्या मित्राला वाटलं की कदाचित दादांनी बरोबर ऐकलं नसेल. पुन्हा त्यांनी प्रश्न उपस्थित केला, दादा मी तुम्हाला असं विचारलं की माझा मुलगा माझं ऐकत नाही, मी काय करू? त्यांनी त्या मित्राला सांगितलं की मी तुझं अतिशय काळजीपूर्वक ऐकलं आहे आणि मी खरोखर त्या मुलाचं अभिनंदन करतो. चंदू भैया चंद्रशेखर धर्माधिकारी त्यावेळी वकील होते. शेजारच्या रूम मध्येच ते काहीतरी आपल्या केसेस वगैरेचं काम करत होते. त्यांनाही काही हा संवाद रुचला नाही. ते बाहेर आलेत आणि ते म्हणाले की दादा, तुमचे हे मित्र तुम्हाला त्यांची समस्या सांगायला आलेत. त्यांची समस्या ही आहे की त्यांचा मुलगा काही त्यांचं ऐकत नाही. दादा अतिशय शांततेने म्हणाले की चंदू, मी त्यांचं ऐकलं आहे आणि तरी मी हे उत्तर याच्यासाठी देतो की देशामध्ये, आपल्या देशामध्ये बापाचं ऐकणारी पिढी जर तयार झाली असती तर या देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये फाशीवर चढण्याचं कोण पिता अपेक्षा करेल? भगतसिंग असतील, चंद्रशेखर आझाद असतील, वासुदेव बळवंत फडके असतील किंवा असे अनेक शेकडो आमचे शहीद असतील, त्यांनी त्यांच्या आई वडिलांच्या इच्छेच्या विरोधात हे सर्व काम केलं. तू भाग्यशाली याच्यासाठी आहे की या कलेच्या क्षेत्रामध्ये जरी तू आला तरी तुझ्या आई वडिलांनी तुला विरोध केला नाही. या बाबतीत तू भाग्यशाली आहे. याचे वडील श्रीधरराव घोंगे हे LIC मध्ये होते.
आणि मुलाचं कौतुक करत होते. आईने कौतुक केलं आणि आई तर त्याची अशी होती त्याच्या आयुष्यामध्ये, पुढचं ते कार्य अलकाने स्वीकारलं, पण त्यावेळेसपर्यंत आई त्याची पहिली काय म्हणू आपण त्याला की श्रोता राहत होती. यांनी काही लिहिलं तर आईला सांगावं, म्हणजे आईला ऐकून दाखवावं. अशी दाद देणारी आई, प्रोत्साहित करणारे वडील, हे तुला लाभले म्हणून तू भाग्यशाली. आणि पुढे बायकोही तशीच मिळाली. हे फार क्वचित असे योगायोग असतात. फार कमी लोकांच्या जीवनामध्ये इतक्या साऱ्या पद्धतीचं योगायोग जुळून येत नाही. अशा पद्धतीने याचा प्रवास सुरू झाला. वडिलांचं किती कौतुक करावं वडिलांचं. वडील तर याच्या नाटकामध्ये भूमिका करायला तयार झालेत. आणखी याच्यापेक्षा काय करावं. म्हणजे मुलांनी थेर चालवले आहे असं म्हणणारे वडील एकीकडे, आणि मुलांनी जे थेर चालवले आहे त्याच्यात सहभागी होणारे वडील. म्हणून तुला जर प्रोत्साहन मिळालं तर किती मोठी गोष्ट आहे. आजच्या सर्व संदर्भामध्ये कृपा करून माझ्या या म्हणण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. असं वातावरण तुला मिळालं कुटुंबामध्ये. आणि जेव्हा कुटुंब एखाद्या व्यक्तीच्या सोबत असते, म्हणजे मग त्याला पल्ला लांबचा गाठता येतो. नाहीतर मग तिथेच एक होतो. काही लोकांना आठवत असेल, ज्ञानेश्वर वाघमारे नावाचे फार मोठे पत्रकार आपल्या इथे तरुण भारतात होते. नारायणरावांना कदाचित आठवत नाही माहीत नाही. एक कैदी सेंट्रल जेलमध्ये असा आला, त्याने आपल्या पत्नीची हत्या केली होती. आणि त्या कवीची जेव्हा त्यांनी मुलाखत घेतली, त्या ज्ञानेश्वर वाघमारे यांनी, तरुण भारतात फार सुंदर वृत्तांत छापून आला होता. त्यांनी कारण सांगितलं की तो आपल्या पत्नीवर अतिशय अतोनात प्रेम करायचा. आणि तो शिक्षक होता. एखादी चांगली कविता त्यांनी केली की मोठा कवी होता, तो चांगला कवी होता. आणि तो तिच्या सौंदर्यावर कविता करायचा. तिच्यावर अप्रतिम प्रेम असल्यामुळे तो वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या आशयाने आपल्या पत्नीकडे पाहत होता. आणि तो आपला रोज काही ना काही तो कविता केली की त्याची पहिली श्रोता पत्नी व्हावी अशी त्याची अपेक्षा होती. तिला काही एवढा समज नव्हता. काही झालं, त्याने म्हटलं की अरे आज माझी कविता फार चांगली प्रसवली आहे, जरा तू ऐक. तर ती तिला चिडून म्हणायची, ते आलं तुमचं रोजच आहे, तर कविता ऐक, काय पडलाय त्या कवितेत वगैरे वगैरे अशा पद्धतीचे सर्व टोमणे त्याला ऐकायला मिळायचे. तरी तो सहन करत होता. कवी असल्यामुळे संवेदनशील वगैरे होता. एक दिवस ती भाजी कापत होती. ती पावशी असते ना, आता माहित नसेल लोकांना, नवीन पोरांना. चाकूच्या ऐवजी पावशी राहायची, त्याच्यावरती काहीतरी भाजी चिरत होती. पुन्हा यांनी सांगितलं की अरे आज तर इतकी सुंदर कविता मी तुझ्यावर केली की काय सांगू. झालं म्हणे तुमचं ते, आणि जास्त बोलली ती त्या दिवशी. त्यालाही राग आला, तो उठला, ती पावशीने त्याची मानस कापली. हे एखाद्याच्या कुटुंबामध्ये ज्यांना सुरेश भट माहीत असतील, सुरेश भट हे अतिशय मोठे कवी, सर्वांना नाव माहीत आहे त्यांचं. त्यांच्या कविता एकदा टी.जी. देशमुख त्यांना असं म्हणाले की सुरेश, तू कुरूप असल्यामुळे तुझ्या कविता इतक्या चांगल्या परसवतात. तो ढसाढसा रडायला लागला म्हणे. त्यांनी म्हटलं म्हणे की हेच माझं दुःख, हेच माझं शल्य आहे. त्यावेळेस पुण्यामध्ये राहणाऱ्या आमच्या पुष्पा बहिणी त्यांच्या कवितावरच खुश होत्या. त्यांनी कधी त्यांच्या कविता म्हणजे त्यांना पाहिलं नव्हतं. आणि त्यांनी यांना प्रस्ताव पाठवला की मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. आणि त्या बाईंनी आयुष्यभर यांच्याशी अतिशय चांगला संसार केला. तिने कधी तक्रार नाही येऊ दिली. अशी समजूतदार पत्नी म्हणजे अलका तुला मिळाली. नाहीतर कुटुंबामधले भांडणं म्हणजे ते नाळावरच्या बायकांच्या भांडणांसारखं. बायका म्हणजे तिथे बायकाच जातात म्हणून, पुरुष जात नाही पाणी आणायला, वेगळ्या अर्थाने घेऊ नका. पुरुष गेले असते तेही तसेच भांडखोर झाले असते. तर अशी पत्नी तुला मिळाली, असे आई वडील तुला मिळाले, म्हणून तुझं हे सर्व ठीक चाललं. हे क्षेत्र काही फारसं आल्हाददायक, उल्हास, पुष्कळ लोक आहेत आमच्या नाट्य क्षेत्रातले या ठिकाणी बसलेले, त्या सर्वांना अनुभव आहे. रात्रीची तालीम न परवडणारी, ते पाठांतर न परवडणारं, अलीकडे यालाही छेद गेलाय प्रकाश. म्हणजे आता काही फार प्रॅक्टिस वगैरे करायची गरज नाही राहिली.
म्हणजे इथपर्यंत तयारी गेली आहे की काय करायचं एवढं, 2 दिवसात आम्ही तालीम करतो, नाटक स्पर्धेमध्ये आणतो असं म्हणणारे महाभाग आहेत. आता जे कलेची सेवा करण्यापेक्षा कलेचा व्यापार करण्यात धन्यता मानणारे आता पुष्कळ मोठ्या संख्येने आलेले आहेत. त्याला अपवाद देणारे जे काही असतात त्याच्यामधले परागचा नंबर आहे. परागने मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात, तसं 12व्या वर्षीच त्याचं ते सर्व दिसले होते लक्षणं. बरोबर आहे ना? 12व्याच वर्षी. हा काही साधारण नाही, हा काहीतरी वेगळा आहे. कलेच्या क्षेत्रामध्ये हा कधीतरी जाणार हे ठरलं होतं. आणि 18व्या वर्षी यांनी रेलिंग नावाचं एक नाट्य विदर्भ साहित्य संघाच्या याच्यामध्ये एकांकिका सादर केली. 18व्या वर्षीच ना? 18व्या वर्षी. असा हा म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी कलेच्या क्षेत्रामध्ये तो तयार होतो. बॅकग्राऊंड नसताना सचिन तेंडुलकरांच्या मुलांनी किंवा सुनील गावस्करच्या मुलांनी तिकडे जाणं हे आपण समजू शकतो. परंतु ज्या कुटुंबामध्ये नाटकाचा काहीच वारसा नाही, त्या कुटुंबामध्ये एक कोणीतरी असा नाटककार तयार होतो, अशा पद्धतीचं याचं सर्व बॅकग्राऊंड आहे. आणि पुढे जेव्हा मी नाट्य परिषदेचा अध्यक्ष होतो तेव्हा याच्या वाळूच्या घरला पहिला पुरस्कार मिळाला. त्यावेळी आपण मोठा कार्यक्रम वगैरे घेतला होता. नाट्य स्पर्धेमध्ये पहिला पुरस्कार महाराष्ट्रात त्याच्या नाटकाला मिळाला होता. हा उत्तम लेखक आहे, उत्तम दिग्दर्शक आहे. मराठीत जरी यांनी लिहिलं असलं तरी अनेक इंग्रजी नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी भूमिका वठवलेल्या आहेत. अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका वठवलेल्या आहेत. चांगला प्राध्यापक तो राहिला आहे. स्टेट बँकेची नोकरी चांगली सांभाळलेली आहे. आणि अतिशय चांगलं समृद्ध जीवन सर्वसामान्य माणसाचं काय असतं, याच्यापेक्षा चांगलं जीवन काय असू शकते, हे सर्व तुला मिळालेलं आहे. 61व्या वर्षामध्ये या सर्व गोष्टी. आणि निवृत्त होऊन गेला तू. नोकरीच्या त्या बँकेच्या कटकटीत नाही पडला नोटा मोजण्याच्या. म्हणजे हे सर्व जे आहे हे यशस्वी व्यक्तिमत्वाची ही सर्व, यशस्वी माणसाची ही सर्व वाटचाल आहे. तुझी वाटचाल अतिशय उत्तम राहिली आहे. वेगवेगळे प्रयोग तू करण्याचा प्रयत्न केला. जी काही तू मुसाफिरी केली त्याचंच हे पुस्तक आहे. आणि या दोघांचंही कौतुक मला याच्यासाठी वाटते, त्यांनी अनिकेतला कधीही वेगळं वाटू दिलं नाही. बोलणं फार सोपं असतं, मी तुम्हाला सांगतो, पण आपल्यावर जेव्हा येते ना तेव्हा मग आपण किती दुष्टपणे वागत असतो याचीच उदाहरणं आपल्याला जास्त मिळतात, जास्त दिसून येतात. या सर्व पार्श्वभूमीवर या दोघांच्याही ठिकाणी जी काही संवेदनशीलता आहे, जी माणुसकी आहे, जो मानवतावादी दृष्टिकोन आहे, हा मला महत्वाचा वाटतो. नाटककार म्हणून तो कसा आहे, त्याच्या पुस्तकाचा दर्जा कसा आहे, त्याचा अभिनय कसा होता, या सर्व बाबतीमध्ये चर्चा होऊ शकते. आणि ते व्हायलाही पाहिजे. जेव्हा तुम्ही लोकांच्या समोर या सर्व गोष्टी घेऊन येतात तेव्हा लोकांनाही तसा अधिकार असतो आपली मतं मांडण्याचा. त्याच्याबद्दल मतभेद असू शकतात, पण पराग हा उत्तम माणूस आहे याची मात्र मी खात्री देतो, जो काही मला अनुभव आलेला आहे. जो माणूस, आणि त्याला तर बहिणाबाईंचा म्हणजे आवडती ती लेखिका होती किंवा कवयित्री होती. आजाद काजा अशा पद्धतीच्या तो कविता करायचा, त्यांच्याकडून शब्द उसने घेऊन त्या काळात. म्हणजे सूर्यदेवा तुम्ही जा जा, माझी याद राखा जा, असं काहीतरी त्यांनी कविता केल्याचं आहे. तर त्यांच्या जो, आणि बहिणाबाईंपासून तर राष्ट्रसंतांपर्यंत सर्वांना प्रश्न पडला होता की माणूस चांगला शोधण्याचा. तर तू हा तसा चांगला माणूस आहे, जो बहिणाबाईंना अभिप्रेत होता, जो राष्ट्रसंतांना अभिप्रेत होता, असा चांगला माणूस म्हणून आहे. आणखी एक पैलू त्याचा आहे, तो अतिशय उत्तम संघटक आहे. मी नाट्य परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर दीपरंग आम्ही करण्याचं ठरवलं. आणि ही जबाबदारी कोणावर द्यावी, तर मग त्याच्यासाठी वेगवेगळी नावं आली. प्रमोद, मी, त्यावेळी आणखी काही आम्ही 3-4 लोकांनी ठरवलं की परागवर ही जबाबदारी द्यावी. काहींचं मत होतं की नाही, तो फार आपल्या पुस्तकात घडून असतो, असा असतो तसं असतो, तो लक्ष देणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की 4 किंवा 5 वर्ष जोपर्यंत तो संयोजक होता, अतिशय चांगला दीपरंग महोत्सव झाला, ही मी खात्री देतो.
आणि मी काही तारीफ करण्यासाठी प्रसिद्ध नाही, मी टीका करण्यासाठी प्रसिद्ध जास्त आहे. नाट्यवाले आमच्या नाटुकले सर्व सांगतील, फार कमी चांगलं बोलतो मी नाटुकल्यांविषयी. किंबहुना म्हणजे कान उपटण्याचं जे म्हणतात तेच काम जास्त करतो. पण त्यांनी खरोखर न्याय दिला. उत्तम संघटक आहे आणि आयुष्यामध्ये मनासारखं जगण्याचं भाग्य अलीकडे फार कमी लोकांना मिळतं. जिंदा दिल ही जिंदगी का नाम है, मुर्दा दिल क्या खाक जीते हैं, अशा पद्धतीनं मस्त मनमुरादपणे जीवन जगला. कोणाही विषयी ईर्ष्या नाही, कोणाचा द्वेष नाही आणि कोणाच्याही भानगडीत न पडण्याचा त्याचा स्वभाव. अशा पद्धतीनं हा जगला. अतिशय उत्तम आयुष्य जगला. अतिशय उत्तम कलाकृती निर्माण केल्या. अभिनयाच्या क्षेत्रामध्ये, दिग्दर्शनाच्या क्षेत्रामध्ये, लेखनाच्या क्षेत्रामध्ये ललित वाङ्मयी त्यांनी केले, एक कादंबरी त्यांनी लिहिली आहे. या सर्व याच्यामधून त्याच्या ठिकाणी असणारं जे आहे आणि प्रेम, आपुलकी, ही परंपराच त्याला त्याच्या आईवडिलांकडून मिळाली असं मला वाटतं. संस्कार त्याच्या आईवडिलांकडून मिळाले. आणि आपल्या नाट्यशास्त्राचं, नाट्य क्षेत्रातले तुम्ही लोक आहात. 16 शृंगार प्रसिद्ध आहेत, पण 16 संस्कारही प्रसिद्ध आहेत ना. संस्कार आणि शृंगार हे सोबतच चालत असतात. रामायणामध्ये फार सुंदर तुलसीदासांनी वर्णन केलेलं आहे की स्त्रीच्या त्या पायामध्ये घालतात जी अंगठ्यामध्ये, काय म्हणतात त्याला, त्याच्यापासून तर कसं स्त्रीचं सौंदर्य असते याच्याबद्दल जसं सांगितलं, तसंच त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या मागे संस्कार काय असतात हेही सांगितलेलं आहे. प्रत्येक शृंगाराने काय आहे, योगायोग नाही आहे. 16 शृंगार आणि 16 संस्कार कधीतरी आपण गंभीरतेने विचार केला काय? अशा या सर्व गोष्टी त्यांनी आयुष्यात अतिशय उत्तम पद्धतीनं जगला. एक आदर्श मुलगा म्हणून तो राहिला. आदर्श पिता तो आहेच, किंबहुना आदर्श पुत्रापेक्षाही जास्त तो आदर्श पिता आहे असं मी समजतो. आदर्श पती राहिला. आमच्या सर्वांसाठी तो चांगला आदर्श मित्र आहे. त्याच्यामुळे त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो. दोघांनाही उज्ज्वल भविष्याची कामना करतो. फार आधीच उशीर झालाय, 7:15 झाले. 6ला कार्यक्रम सुरू होणार होता. पुष्कळ काही बोलायचं होतं, पण मी मुद्दा म्हणून थांबतो, आवर्त घेतो, कारण पुढे त्याची मुलाखत आहे, ती आपल्या सर्वांना ऐकायची आहे. मी सोडून मी थोडं निघून जाईल. तर आपल्या सर्वांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. गिरीशजींचं वक्तव्य नेहमीच ऐकतच राहावं असं वाटतं. नाट्य परिषदेच्या लोकांना हा खरंच आमचा चांगला, म्हणजे आम्हा लोकांना अनुभव आहे. गिरीशजी म्हणाले ते अगदी सत्य आहे. ते जशी मनापासून कौतुक करतात, तसं मनापासून चुका सुद्धा सांगतात की ज्याच्यातून खऱ्या अर्थानं माणूस घडतो. म्हणून गिरीशजी, आपको भूल जाए ना मुमकिन सी बात है, आपको ना हो यकीन ये और बात है, जब तक सांस है रखेंगे याद तुम्हें, और ये सांस ही टूट जाए तो और बात है. यानंतर आपण बोलूया पुढील कार्यक्रमाकडे. यानंतर परागची मुलाखत या ठिकाणी होणार आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी समोर स्थानापन्न व्हावं आणि मुलाखत करा. नागपुरातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व वैदेही चौरे सोईतकर हिला मंचावर आमंत्रित करतो. अनिल दादा, हॅलो हॅलो, आवाज येतोय ना माझा? हा, मला असं वाटतंय अनिल दादांनी इतकं बोलले ते आता मला असं ओझं घेऊन मी काहीतरी पुढे बोलत आहे असं वाटत आहे, कारण खूप स्तुती झाली असं वाटायला लागलंय. पण या सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर आणि जसं की आपला माझा आत्मचरित्र प्रवास आहे, तर मी इथे म्हणेल त्यांच्या लेखणीचा हा प्रवास आहे आणि त्याचं प्रवास वर्णन ते आहे. कारण त्यांच्या लेखणीने त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षापासून जो प्रवास केला आहे तो संपूर्ण प्रवास या पुस्तकामध्ये आलेला आहे. आणि ती लेखणी सांगते की ती कुठे कुठे गेली आणि काय काय केलंय तिने. आणि म्हणूनच मी इथे उल्लेख करेल की हे त्यांच्या लेखणीचा हा प्रवास वर्णन असं हे पुस्तक आहे. संत्रानगरीला आपण सुपरिचित आहात आणि जसं की अनिल दादांनी खूप परिचय, अल्प परिचय म्हणालेत, पण बराच मोठा परिचय त्यांनी करून दिलाय, म्हणून मी त्यात पुन्हा वेळ घालवणार नाही.
मी एवढंच म्हणेल की शब्दांवर अधिराज्य गाजवतात ते लेखक असतात. या शब्दांना कल्पकतेच्या माध्यमातून प्रकट करतात ते दिग्दर्शक असतात. आणि यामधला जो मीडिएटर असतो, दुवा असतो, तो असतो कलावंत, ज्याला अभिनेता आपण म्हणू. या तिघांची सांगड घालणं प्रत्येकाला शक्य होत नसतं. पण ते जर समीकरण जुळलेलं बघायचं असेल तर नागपुरातलं व्यक्तिमत्व डॉक्टर पराग घोंगे यांच्याकडे आपण पाहू शकतो. एक संपूर्ण कलावंत असं मी इथे उल्लेख करेन. सगळ्यात आधी तर आपण माझी मुसाफिरी जाणून घेतोय, त्यामुळे मी पराग सर आपल्याला सगळ्यात आधी विचारेल की माझी आणि एकीकडे माझी आणि दुसरीकडे मुसाफिरी म्हणजे एक मराठी शब्द आहे तर दुसरा उर्दू, हे कसं काय सुचलं? म्हणजे हेच टायटल का दिलं आपण? याचं उत्तर द्यायचं वैदेही. वैदेही फार अभ्यासू मुलगी आहे आणि ती मला तोंडावर सांगू शकते की तुझ्या पुस्तकाचं टायटल हे नको होतं आणि हे प्रवास वर्णन आहे. आणि तो अधिकार रसिकाचा असतो. एकदा लेखकानं पुस्तक लिहिलं की मग ते कन्सिव्ह कसं करायचं, म्हणजे ते त्याच्यावर प्रतिक्रिया कशी द्यायची, हा रसिकाचा अधिकार असतो. आणि मी इतका लिबरल माणूस आहे की मी रसिकांचा तो अधिकार गेले 43 वर्ष मान्य केला आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर जायचं तर असं की खरं तर मुसाफिरी म्हणजेच प्रवास. त्यामुळे तू त्याचा जो अन्वय शोधून काढलायस की हे माझं प्रवास वर्णन आहे, तर तो अगदी योग्य आहे की मी कलेच्या अनेक क्षेत्रामध्ये थोडा थोडा प्रवास केला. कदाचित लेखनाच्या क्षेत्रात तो अधिक केला असेल, अभिनयाच्या क्षेत्रात कमी केला असेल, गायनाच्या क्षेत्रात फारच कमी केला असेल. परंतु हा माझा प्रवास आपण कशाला करतो वैदेही? प्रवास आपण नवनवे प्रदेश जाणीवेच्या कक्षेत आणण्यासाठी करत असतो. पर्यटक ही एक भूमिका असते. माणूस जेव्हा पर्यटक होतो तेव्हा नकळत ज्या गोष्टी आपल्याला एरवी दिसत नाहीत त्या दिसायला लागतात. म्हणजे आपण जर श्रीनगरमध्ये गेलो तर आपल्याला तिथला एखादा इलेक्ट्रिकचा खांब सुद्धा खूप महत्वाचा वाटू शकतो. म्हणजे दाल लेक तर वाटेलच, गुलमर्ग खिलनमर्ग तर वाटेलच, पण तिथली अगदी नगण्य क्षुल्लक गोष्ट सुद्धा आपल्याला खूप महत्वाची वाटायला लागते. याचं कारण आपण मनाने पर्यटक झालेलो असतो. पर्यटक होणे ही एक अवस्था आहे आणि असा पर्यटक मी आहे. कलेच्या क्षेत्रामध्ये मी अनेक क्षेत्रामध्ये जाऊन त्या गोष्टीला समजून घेण्याचा यत्न केला आहे. मला कधी असं वाटलं नाही आणि खरंच प्रामाणिकपणे की मला यातलं कळतं. म्हणजे 43 वर्ष मी लिहितोय नाटक. तुम्हाला खरं सांगतो, नवं नाटक लिहिताना मला असं वाटतं आपल्याला काहीही समजलेलं नाही. आणि हे जे माझं, पुष्कळ लोक ज्याला डाऊन टू अर्थ असणं वगैरे म्हणतात, त्यामुळे ना मला कधी निराशा येत नाही. मला एकदा चंद्रकांत कुलकर्णींनी हा प्रश्न विचारला होता की परत तुझ्या सोबतचे सगळे लेखक थकले, लिहिनासे झालेत, तुझ्या नागपुरात तुझे किती प्रयोग होतात तुझ्या नाटकाचे, 1-2 प्रयोग, ते बंद पडतं. काय तुला सतत प्रेरित करतं की अजून एक एकांकिका लिहू दे, अजून एक नाटक लिहू दे, अजून कादंबरी लिहून बघू दे? तर मी असं म्हणतो की मला असं पर्यटक असणं आवडतं, मला असा प्रवास करायला आवडतो. मी एक प्रवासी पक्षी आहे. आणि म्हणून कदाचित तुला संबंध पुस्तक वाचल्यानंतर असं जाणवलं असेल की अरे हा तर प्रवास आहे, हा तर प्रवासी आपल्याला त्याच्या प्रवासाचं वर्णन सांगतोय. आणि खरंच पुस्तकाची सुरुवात मी प्रवासापासून केली आहे. मी असं लिहिलं आहे की 12व्या वर्षी मला आई बाबा काश्मीरला घेऊन गेले होते आणि त्या प्रवासाची एक 40 पानाची वही मी लिहून काढली होती. त्याला प्रवास वर्णन म्हणतात हे मला तेव्हा माहीत नव्हतं, पण मी ते लिहून काढलं. म्हणून मला आजही त्यातल्या बारक्या बारक्या गोष्टी आठवतात. मला गुलमर्गची हिरवळ आजही आठवते, 12व्या वर्षी पाहिलेली. मला खिलनमर्गचा बर्फ आजही आठवतो. मला दाल लेक, चार चिनार सगळं काही आठवतं. खरं तर 12व्या वर्षीचं हे सगळं आपण विसरायला पाहिजे, ती नैसर्गिक प्रोसेस असते. पण मला हे आठवतं कारण मी ते लिहून काढलं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपण जर लिहिलं तर आपल्याला त्या गोष्टी कायम आपल्या सोबत वाढत वाढत जातात. आणि आपला प्रवास देखील हा नेहमी आपल्या सोबत असतो. म्हणजे एक नाटक विनोद सरांनी केलं होतं, ट्रॅव्हलर विदाऊट, तू केलं होतं का रमेशने केलं होतं, ट्रॅव्हलर विदाऊट लगेज. तर ओझा विना प्रवासी, ती अवस्था खूप छान आहे की असा प्रवासी ज्याच्यावर कुठलं ओझच नाही, ज्यांनी काही बॅगेजच घेतलेलं नाही,
पण आय एम अ ट्रॅव्हलर विथ लगेज. मी मी ओझे घेऊन प्रवास करणारा प्रवासी आहे. आणि त्यामुळे कदाचित या पुस्तकात तुला माझा प्रवास जाणवला असेल. आणि प्रवास म्हणजेच मुसाफिरी, आणि म्हणून त्याला मी माझी मुसाफिरी असं टायटल दिलेलं आहे. मला वाटतं अगदी समर्पक असं ते टायटल आहे. हा प्रवास करत असताना आपण बघतोय की हा प्रवास करताना आपल्याला जाणवतं की याची सुरुवात बालपणापासून होते आणि एक अभिनेता म्हणून सुरुवात होत असते. म्हणजे ते 12व्या वर्षी प्रवास वर्णन तर लिहिलं होतं, पण त्यानंतर नाट्य क्षेत्रातला जर विचार करायचा झाला तर वडिलांच्या नाटकामध्ये अभिनेता म्हणून भूमिका केली होती एक. तर एकीकडे अभिनेता म्हणून सुरुवात झाली असताना लोक ग्लॅमर बघतात, पण ते ग्लॅमर न बघता लेखनाकडे वळावं, हे कसं काय डोक्यात आलं नेमकं? बघ काय आहे, आज मला बरेच लोक इथे नट म्हणून असं समजतात की मी 50शी नंतर अभिनय करायला सुरुवात केली. वास्तविक पाहता मी 8व्या-10व्या वर्षीच मला जाणणारे माझे काकाश्री बसले आहेत तिथे. त्यांना माहिती आहे की मी 8व्या-10व्या वर्षीच अभिनय करायला लागलो होतो. माझे बाबा माझ्यासाठी नाट्यछटा लिहायचे आणि भाऊ म्हणाले ते खरं आहे. असा बाप मिळणं हे माझं भाग्य आहे. भाऊंनी जे सांगितलं नाही ते मी अजून सांगतो. ते नट उत्तम होते, ते लेखकही चांगले होते. त्यांनी पारद नावाचं एक नाटक लिहिलं होतं. पण ज्या वेळेला 18व्या वर्षी मी लिहायला सुरुवात केली, त्या माणसाने लिहिणं सोडून दिलं. परत एका घरात 2 लेखक नकोत. तू लिही, मी थांबतो. असा बाप मला मिळाला, हे माझं खरंच मोठं भाग्य आहे. असे वडील नाही मिळत लोकांना, आणि म्हणून मी ते माझ्या पोराला देतो. मी त्याला असं सांगतो, राजा, निसर्गाने ना तुला खूप काही नाकारलंय. मी बाप म्हणून तुला कशाची कमतरता पडू देणार नाही. तू मला सांग तुला काय हवंय. आणि माझं पोरही एवढं समजदार, ते मागतं गोष्टी तेव्हा विचारतं, बाबा एक डिमांड आहे, तुझ्या बजेटमध्ये बसेल का? बापाची औकात विचारण्या इतकं सक्षम मी त्याला केलेलं आहे, जरी तो माझा अपंग दिव्यांग मुलगा असला तरी. आणि म्हणून गिरीश भाऊजी म्हणाले की हे मी माझ्या वडिलांकडनं, कारण त्यांनी मला इतकी लिबर्टी दिली, इतकं म्हणजे त्यांनी त्यांच्या नाटकात मी भूमिका नव्हती केली वैदेही, माझ्या नाटकात त्यांनी भूमिका केलं. म्हणजे मी 18व्या वर्षी जे नाटक लिहिलं किंवा 19व्या वर्षी जे नाटक लिहिलं जटायू, त्यामध्ये बाबांनी प्रमुख भूमिका केली होती. रेलिंगमध्ये ते सामान्य माणूस होते आणि जटायूमध्ये ते फाटका माणूस होते. तो माणूस आणि आम्ही सगळे नवशिके, आम्ही पक्क्या विन्या हे सगळे बसले आहे तिथे. आम्हाला काही नाटक कसे शिकतात काही माहीत नव्हतं. आजही माहिती आहे, अशातला भाग नाही, पण आम्ही अनेक वर्ष केलंय किमान. तेव्हा तर आम्हाला काहीच माहिती नव्हतं. मी आपला अर्ध दाढी लावून कवीची भूमिका केली होती, शबनम गळ्यात घालून, आणि आमच्या बाबांनी त्यातला सामान्य माणूस साकारला होता. तो सामान्य माणूस त्यांनी अतिशय मनापासून साकारला होता. बाबा चांगले नट होते, त्यांचा आवाज सुंदर होता, त्यांना लिहिण्याची क्षमता होती, आणि आई माझी भावना प्रधान होती. वडील माझे कर्तृत्ववान होते, आई माझी भावना प्रधान होती. मी त्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. म्हणून मला प्रॅक्टिकल आयुष्यातही काय करायचं हे कळलं की बाबा नोकरी बिकरी करायची, बरं असं ते पूर्णपणे झोकून बिकून नाही द्यायचं. आणि उत्कटपणे मी नाटकही लिहिलं, कारण ती भावनाशीलता माझ्या आईकडून माझ्याकडे आली. आणि त्यामुळे मी खरंच, भाऊ म्हणाले तसं खरं आहे की इतके प्रोत्साहन देणारे, इतके संस्कार देणारे, इतके संपन्न मायबाप मला मिळाले, म्हणून मी 43 वर्ष कलेच्या क्षेत्रात रमू शकलो, काम करू शकलो. म्हणजे एक छोटं उदाहरण वैद्य प्रश्न विचारला नसताना सांगतो. मी जेव्हा 33 वर्ष नोकरी झाल्यानंतर स्टेट बँकेची असं ठरवलं की आता आपण स्टेट बँकेची नोकरी सोडायची. माझ्याकडे तेव्हा 7 वर्ष नोकरी बाकी होती, कारण मी 20व्या वर्षी नोकरीत लागलो होतो. तेव्हा मी 53 वर्षाचा होतो. तर मी घरी आलो आणि बाबांना असं म्हणालो की बाबा माझी अशी इच्छा होते, आणि तेव्हा मी प्राध्यापक होईल असा एखादा कोर्स डॉक्टर सोनू जेसवानी डिझाईन करतील आणि ते VMB कॉलेजला लागू होईल आणि मी तिथे प्राध्यापक होईल असं मला काही माहीत नव्हतं. मी घरी आलो आणि बाबांना असं म्हणालो की बाबा मी असा विचार करतोय की स्टेट बँकेची नोकरी सोडून द्यावी. बाबा म्हणाले ठीक आहे, उद्यापासून तू एकही पैसा घरात आणला नाहीस तर तू, तुझा मुलगा आणि तुझी बायको यांना मी सांभाळेन. कोण बाप असं, तुझ्या जबाबदाऱ्या, माझ्या जबाबदाऱ्या संपल्या नव्हत्या 53व्या वर्षी.
तर हे खरं आहे की असे मायबाप मला मिळाले आणि त्यांनी माझ्या नाटकातून कामं केली ग. त्यांनी मला इतकं प्रोत्साहन दिलं, त्यामुळे मला असं वाटतं की मी हे करू शकतो. म्हणजे सुरुवातीचे जे दिवस होते नाट्य क्षेत्रातले ते नक्कीच चांगले होते असं म्हणायला हरकत नाही. त्यातल्या त्यात एक पिवळे ऊन ही एकांकिका आपण सादर केली. त्याचे काही छोटे मोठे किस्से त्यात दिलेले आपण माझ्या पिवळे ऊन ही ह्याच्यामध्ये. आमच्या पक्यांनीच बसवली होती आणि विनोद राऊत तिथे बसलाय. या पोट्ट्यांनी चेंगड केली. म्हणजे ती एकांकिका अशी होती, हा प्रमोद बसलाय आमचा, यांनी पण त्यात मेन भूमिका केली होती. मेजरची भूमिका दिसतो मसा रांगडा. तर मी ती किती असाच असेल 18-20 वर्षाचा, पिवळे ऊन लिहिले तेव्हा. तर आम्ही ती कल्पना एक आविष्कार अनेक नावाचं एक मुंबईची स्पर्धा, आणि त्याच्यामध्ये काय व्हायचं की एक माणूस कोणीतरी, म्हणजे समजा दिलीप प्रभावळकर असतील, असा गाजलेला कोणीतरी, तो एक विषय द्यायचा आणि त्या विषयावर महाराष्ट्रातल्या तमाम नवोदित लेखकांनी एकांकिका लिहायची. असा एक तो घाट होता त्या स्पर्धेचा. तर मी त्यावेळेला सुवर्ण मध्य हा विषय दिला होता आणि माझ्या डोक्यात असं आलं की सुवर्ण मध्य म्हणजे काय. तर समजा म्हाताऱ्यांनी, आता तेव्हा सगळे आम्ही 20-22 वर्षाचे, काही अक्कल नव्हती म्हातारपण वगैरे काय. समजा म्हाताऱ्यांनी आपलं जीवन आनंदात जगायचं ठरवलं तर हा नाही का सुवर्ण मध्य होणार, असा एक बालिश विचार घेऊन मी तेव्हा पिवळे ऊन नावाची एक एकांकिका लिहिली. पण ती खूप सुंदर लिहिल्या गेली माझ्या हातून आणि त्याचा प्रयोग या पोरांनी अप्रतिम केला. म्हणजे त्या एकांकिकेला जेवढी दाद मिळाली, आमचा प्रमेय होता, विनोद होता, प्रकाश, मुकुंद वसुले, म्हणजे आजचे सगळे स्टार, फिल्म स्टार, तेव्हा नवोदित होते. तर या लोकांनी खूप सुंदर कामं केली. पण झालं काय की तिथले मुंबईचे परीक्षक आले होते. ते म्हणाले या मुलांनी धमाल केली, पण ते म्हातारे वाटतच नव्हते. ही एकांकिका म्हाताऱ्यांची धमाल आहे. आणि मग मी त्या आत्मचरित्रात असं लिहिलंय की तेव्हा जर त्यांनी, कारण ती स्क्रिप्टची स्पर्धा होती ना, तुम्हाला स्क्रिप्ट आवडली होती ना, तुम्ही स्क्रिप्ट निवडायला हवी होती आणि आम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजे होता की अरे तुम्ही आता म्हाताऱ्यांचं बेरिंग घेऊन हे सगळं करा, तुम्ही असं जवानसारखं नका करू. आम्हाला थोडी एवढं समजत होतं. असे परीक्षक न मिळाल्यामुळे ती पिवळे ऊन माझी पहिल्याच फेरीत गेली. पण वसंत सदाशिव नानल नावाचे एक मोठे असेच कान उपटणारे पत्रकार होते आणि त्यांनी काय केलं, त्यांना ते आवडलं माझा प्रयोग. म्हणजे मी असा सुदैवी भाऊ की माझ्या एकांकिका त्यांना आवडायच्या. म्हणजे ते सगळ्यांना होळी करायचे पण पराग उचलून धरायचे आणि त्याचं काही कारण नव्हतं, त्यांना आवडायचं बस. तर त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये तेव्हा मोठा लेख लिहिला आणि त्याचं टायटल दिलं, हा कसला सुवर्ण मध्य. म्हणजे नागपूरमध्ये जे घडलं ते मुंबई, आणि तेव्हा महाराष्ट्र टाइम्स फक्त मुंबईत निघायचा, तो आपल्याकडे दुसऱ्या दिवशी मिळायचा. पूर्ण मुंबईत कळलं की नागपूर केंद्रावर काहीतरी घोळ झालाय. पुरुषोत्तम दारव्हेकरांनी आपल्या रमेश भाई यांना विचारलं होतं, नागपूर में क्या हो गया, ये क्या है, पराग घोंगे कौन है. तर असं ती गंमत झाली होती. म्हणजे तेव्हा मला असं वाटतं की जर समजा त्या परीक्षक मंडळाने असा निर्णय घेतला की स्क्रिप्ट चांगली आहे, तुम्ही मुंबईला जा, पण या पोरांना बसवून, आजकाल करतात ते, समजावून सांगतात की बाबा रे तुझं काय चुकतंय, तुला सापडलं नाही ते. आणि मग आमचा प्रकाश तर नवीनच होता ना तेव्हा, आता तो मोठा दिग्दर्शक झालाय. तर त्यांनी ते छान करून घेतलं असतं त्या पोरांकडून. पोरांनी थोडा चेंगड कमी केली असती आणि तो म्हातारपणाचा एक एन्जॉयमेंट जर दिलं असतं तर ती चांगली एकांकिका झाली असती. तर असं ते झालं. नंतर मग वाळूच्या घरच्या वेळेस सांगतो मी, याच्या बिलकुल विरुद्ध किस्सा आहे. वाळूचं घर हे आपण नंतर वळूयात त्याकडे. पण आविष्कारचा उल्लेख झालाय तर एकीकडे पिवळं ऊन हे प्राथमिक फेरीतच बाद झालं होतं, पण आविष्कारमध्ये अंधार कैद ही एकांकिका जी होती ती फार गाजली. तर त्याचे अनुभव नेमके कसे होते? अंधार कैद हा विषय दिलीप प्रभावळकरांनी दिला होता. त्यांनी विषय दिला होता हरवली आहे. आणि खरं तर ते विषय देण्याच्या आधीच मी एक एकांकिका लिहिली होती आणि तिचं नाव मी ठेवलं होतं खेळ सुरूच राहायला हवा. पण त्याचा कुठे प्रयोग नव्हता झाला. आणि जसा माझे योगायोग पहा की जसा योगायोगाने तो विषय डिक्लेअर झाला, मी म्हटलं यार हीच तर एकांकिका आहे, हरवली आहे. आमचे प्रभाकरराव होतेच तेव्हा, प्रभाकरराव वाचायला दिली. प्रभाकरराव म्हणे हो यार, याच्यात तर खूप हरवले पण आहे. त्या माणसाची दृष्टी हरवली आहे, त्याची आई हरवली आहे, किती मोठं हरवले. पण नंतर दिलीप प्रभावळकर तेच म्हणाले जे प्रभाकरराव इथे नागपूरला म्हणाले होते. आणि मग आमच्या संजय काशीकरनी ती एकांकिका बसवली आणि प्रभाकररावांचा त्याला वरदहस्त होता, ते त्या तालमीत लक्ष घालून होते. म्हणजे त्यांनी खूप त्याच्यामध्ये त्याला साथ दिली. कारण संजू पण आमचा नवास होता तेव्हा 96 साली.
ते जेव्हा त्याचा प्रयोग झाला तर तो औरंगाबादला झाला. आणि त्यावेळेला असं होतं, एरवी काय व्हायचं माहिती आहे का, की औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई, पुणे अशा ठिकाणी या स्पर्धेच्या प्राथमिक फेरी व्हायच्या आणि त्यातनं अंतिमसाठी निवड व्हायची. पण त्या वर्षी पर्टिक्युलरली एकाच परीक्षक मंडळाने 181 एकांकिका बघितल्या आणि नागपूर तेव्हा सेंटर नव्हतं, त्यामुळे आम्हाला औरंगाबादला जाऊन तो प्रयोग करावा लागला. आमचा विनोद तुंबडे त्याच्यामध्ये नायक होता आणि प्रभाकररावांची मुलगी रोहिणी ठेंगडी ही त्याची नायिका होती. आणि दोघांनी जो फोडला तो प्रयोग, तिथे तर त्यांना पहिला नंबर मिळालाच आणि नेहरू सेंटरला ती एकांकिका 3ऱ्या क्रमांकावर होती आणि माझ्यासमोर चंद्रकांत कुलकर्णी बसला होता. तेव्हा त्याची 4-5 व्यावसायिक नाटकं ऑलरेडी येऊन गेली होती. पहिल्या डायलॉग पासून अशी ती एकांकिका फुटत गेली आणि लोकांनी डोक्यावर घेतली. एकांकिकेचा पडदा पडला, चंदू उभा राहिला, पहिली येते पराग. अजून 6 एकांकिका व्हायच्या होत्या. इतका सुंदर प्रयोग रोहिणी आणि विनोदनी केला आणि त्यामुळे अंधारकैदला एक खूप मोठं यश मिळालं. म्हणजे खरं तुम्हाला सांगू का, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजही पराग घोंगेला अंधारकैदचा लेखक म्हणूनच ओळखलं जातं. कारण जितके हौशी ग्रुप आहेत महाराष्ट्रामध्ये, ते सगळ्यांनी एक तर अंधारकैद केली आहे किंवा मग केली नाही. दूरदर्शन आपल्या अतुलने त्याचं दूरदर्शनवर, भाऊंना जायचं आहे थोडंसं, तरी बराच वेळ त्यांनी ऐकलं. धन्यवाद भाऊ, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर त्याचा प्रयोग खूप उत्तम झाला होता आणि त्याला खूप दाद मिळाली, त्याला 6 पारितोषिकं मिळाली आणि ती एकांकिका माझी आजही, मला हौशी रंगभूमीवरचे जितके माझे मित्रमंडळ कधी पण महाराष्ट्रभर भेटतं तर ते मला हे सांगतं की पराग, आम्ही तुझी एकांकिका केली आहे किंवा आम्ही करणार होतो किंवा आम्ही त्याचं वाचन केलं किंवा आम्ही तुला चोरून केली. म्हणजे लपून का होईना बऱ्याच जणांनी ते सादरीकरण केलेलं आहे असं आपण इथे म्हणू. मगाशी उल्लेख झाला वाळूचं घरचा. जेव्हा राज्यनाट्य स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा नागपूरकरांनी तिथे आपला झेंडा रोवला होता, परंतु बरेच वर्ष मग ती गॅप पडली आणि ती गॅप जी होती ती भरून काढली वाळूचं घरनी. अनेक पारितोषिकं मिळवली. काय वैशिष्ट्य होतं नेमकं वाळूच्या घर? वाळूचं घर हे नाटक मी 1992 साली लिहिलं आणि तोवर मी बऱ्यापैकी लेखक म्हणून सेटल झालो. म्हणजे 1978 साली माझं पहिलं रेलिंग ही एकांकिका मी लिहिली होती आणि जवळजवळ 14 वर्षाचा माझा तो लेखक म्हणून प्रवास झालेला होता. त्यामुळे तसं पाहिलं तर वाळूचं घर हे माझं साधलेलं नाटक आहे, म्हणजे नाटककार म्हणून. पण ते बरंचसं काव्यमय आहे. म्हणजे जो एरवी माझ्या नाटकांमधला दोष म्हणून लोक मानतात की पराग फार काव्यमय भाषेत लिहितो, तर तसं ते पण काव्यमय नाटक जेव्हा कुठल्याही इनिबिशन शिवाय येतं, म्हणजे मी बिलकुल विचार करत नाही की बाबा रे ठीक आहे ना, हा माझा कलावंत काव्यमय बोलतोय तर बोलू देत त्याला मी काही अडवत नाही. त्यावेळेला माझं नाटक प्रेक्षक सहज स्वीकारतात, कारण त्यांच्या मनात काही नसतं की नाटकाची भाषा अमुक असली पाहिजे. आज मोहन राकेशची भाषा किती काव्यमय आहे, आजही अंगावर रोमांच उभं राहते की नाही, आमच्या रमेशला माहिती आहे. तर काव्यमय भाषा हा काही नाटकाचा दोष नाही आहे. किंबहुना भरतमुनीच्या काळात नाटकाला नाट्यकाव्यच म्हटलं गेलंय आणि नाटककाराला कवीच म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे कवी असणं हा काही नाटककाराचा दोष असू शकत नाही. पण नंतरच्या काळात, आधुनिक काळात बरेचदा लेखक जे आहेत ते बरंच गद्य लिहायला लागलेत. अगदी तेंडुलकरांनी ती परंपरा सुरू केली. त्यामुळे काव्यमय कोणी लिहायला लागला की थोडंसं एक दातात कण आल्यासारखं त्यांना वाटायचं. पण वाळूचं घर हे नाटक हे 2 पातळ्यांवरच नाटक आहे. एक त्याची पातळी अशी आहे की ज्यात माणसाचं कलावंत असणं काय असतं ते मी समजून घेण्याचा प्रयत्न केला, आणि दुसरी त्या नाटकाची पातळी अशी आहे की ज्याच्यात कलावंताचं माणूस असणं काय असतं ते मी समजून घेतलं. आणि त्यामुळे हे नाटक ॲट अ टाइम 2 पातळ्यांवर प्रवास करतं. यात एक प्रेमाचा त्रिकोण आहे, क्षमा, आकाश, क्षितिज. क्षमा आणि आकाश नवरा बायको आहेत, क्षितिज आणि क्षमा नवरा बायको आहेत आणि आकाश हा कलावंत आहे. तो त्यांच्या आयुष्यात येतो, क्षमा तिच्याकडे आकर्षित होते आणि क्षितिजला जेव्हा लक्षात येतो घर सोडून चालला जातो. हे सगळं वरवरचं ज्याला आपण म्हणू प्रेमाचा ट्रँगल असं त्या नाटकात आहे. पण त्या नाटकात अनेक कलात्मक प्रश्न या आकाशला पडले की माझी कलाकृती श्रेष्ठ आहे का, माझ्या कलाकृतीच्या प्रेरणा या श्रेष्ठ कलाकृतीच्या प्रेरणा आहेत का. आणि त्याचा पण एक शोध सोबत सोबत मी वाळूचं घरमध्ये घेतला
आणि त्यामुळे ते नाटक, त्याचा जो प्रयोग 93 साली आम्ही रवींद्रला केला, मीच पाहतो ते नाटक किती चांगलं आहे जाऊ द्या, पण त्याचा प्रकाशनी म्युझिक केलं होतं त्याचं, आपल्या गणेश नायडून त्याचं लाईट्स केले होते आणि प्रकाश लुंगे या थोड्या तिरसट दिग्दर्शकांनी ते बसवलं होतं. मला असं वाटतं प्रकाशनी बसवलेलं ते सगळ्यात उत्तम नाटक आहे. आणि त्यासाठी हो, म्हणजे प्रकाश आता नाही आपल्यात, पण प्रकाशनी ते नाटक इतकं सुंदर बसवलं, त्यातलं सगळं काव्य त्यांनी आत्मगत केलं, आत्मसात केलं आणि त्याला, त्या नाटकाला हवी ती ट्रीटमेंट दिली. मला तर खूप नंतर समजायला लागलं की नाटकाला ट्रीटमेंट दिग्दर्शक देत असतो, पण प्रकाशला ते आधी माहिती होतं. प्रकाशने स्टॅनिस्लावस्की वाचला होता ज्यावेळेला तो वाळूचं घर करत होता. आम्ही स्टॅनिस्लावचं नाव ऐकले पण नव्हतं, नंतर मग त्याच्यावर पुस्तकं लिहिली मी, तो भाग वेगळा. पण प्रकाशने ते नाटक आतून समजून घेतलं. तो माझ्याकडे 15 दिवस येत राहिला आणि मला खूप प्रश्न विचारायचा की तुला याचं काय म्हणणं आहे, तुझं ह्याचं काय म्हणणं आहे, त्याचं काय म्हणणं आहे. आणि ही बायको माझी, माझे घरचे सगळे चिडायचे, कोण रे हा तुला येऊन छळतो एवढा आणि तू त्याला पोटतिडकीने सगळं सांगतो. मी म्हणायचो पोटतिडकीने मी सगळ्यांना सांगतो, तो नाटक बसव नाही तर नको बसू दे. पण प्रकाशने ते नाटक आतून समजून घेतलं आणि नंतरचा मी जो उल्लेख केलाय त्यांनी मला सांगितलं तालमीत यायचं नाही, किंवा तालमीत आला एकही शब्द बोलायचा नाही. प्रयोगाचा कर्णधार हा दिग्दर्शक असतो. नाटककार जेव्हा तालमीत जातो तेव्हा तो पहिल्यांदा सजेशन देतो आणि मग तो लुडबुड करायला लागतो आणि मग नाटकाची वाट लागते. मी दिग्दर्शक झाल्यानंतर एकाही दिग्दर्शकाला माझ्या तालमीत फिटकू देत नाही. भैया मेरे, नाटकाचा लेखक तू आहेस, तू लिख दिया ना तेरा काम खतम हो गया. आता तो प्रयोग आहे, त्या प्रयोगाचा कर्णधार हा दिग्दर्शक असतो, हे मला तेव्हा माहीत नव्हतं. पण प्रकाशने मला तंबीच दिली, तालीम में आना नहीं, आया तो बोलने का नहीं. आणि प्रकाश होता तसा. असं माणसं मला शिकवत गेलीच पाहिजे की ज्यांचं शिकवलेलं मला माझ्या उत्तर आयुष्यात कळलं. 50 नंतर मला कळलं की हो यार, लेखकाने तालमीत लुडबुड करायची नसते. आणि लेखक जेव्हा तालमीत जातो तेव्हा नाटकाचं नुकसान करतो. तो प्रयोगाला नीट, कारण दिग्दर्शक हा नाटकाला त्याच्या ट्रीटमेंटनी प्रयोगक्षम करत असतो. कागदावर लिहिलेलं नाटक रंगमंचावर आणण्याची किमया ही दिग्दर्शक करत असतो. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कोणाची लुडबुड, त्याने जी त्याची थीम ठरवली तो नाटकातून सांगत असतो. नाही, लेखकाने काही लिहू दे. आता सूरज का सातवा घोडा आम्ही केला, मैंने बोला वो छोड़ो, उनको क्या लिखना है, मेरी थीम ये नाटक की. आता तुम्हाला ही थीम सूरज का सातवा घोडापासून पोहोचवायची आहे. दिग्दर्शक म्हणून मी ते जे नाटक केलं, या पोरांनी त्यात कामं केली, अप्रतिम प्रयोग. कारण आता ते माझ्या लक्षात आलंय की लेखक तिथे ठीक आहे, त्यांनी लिहून दिलं, आता त्याचा प्रयोग करायचा. आता ते 25 बाय 30 फुटाच्या लांबी रुंदी खोलीत बसवायचं आहे. हे करण्यासाठी एक वेगळं स्किल लागतं. ते प्रकाश जवळ होतं, ते आमच्या विनोद जवळ खूप मोठ्या प्रमाणावर आहे, रमेश जवळ आहे, प्रकाश जवळ आहे, आमचा प्रम्या भुसारी चांगला दिग्दर्शक आहे, प्रभाकर राव आहेत. यांना ते माहीत होतं आधीच, म्हणजे मला समजायच्या आधी यांना समजलेलं होतं. मला ते उशिरा समजलं, पण त्यामुळे नाटक उत्तम झालं. म्हणजे त्यांनी मला मध्ये येऊ दिलं असतं ना तर कदाचित वाळूचं घर एवढं चांगलं झालं नसतं. पक्क्याने मला येऊच दिलं नाही तालमीत आणि त्यामुळे माझं नाटक चांगलं झालं. पण आपण प्रांजळ कबुली दिली की लेखकाने लुडबुड करायची नसते, पण बऱ्याच एकांकिका आपल्या अशा आहेत की आपण स्वतः लेखक आहात आणि दिग्दर्शक देखील, तर अशा वेळी मग शब्दांचा मोह जो असतो लेखकाचा तो आवरला जातो का? मी निर्ममपणे कापतो. मग लिहिलेलं बकवास लिख काय म्हणतो, म्हणजे स्वतःलाच म्हणतो मी असं, क्या बकवास लिख के रखा यार, इसको हटा, ये सीन नाही करते. आता माझ्या मुलांना माहित आहे, मीच लिहिलेलं असतं ते, पण मी तोपर्यंत स्वतः तुटून गेलेला असतो तिथून. आणि मी म्हणतो की एकदा तर आम्ही काय केलं, चेकॉवचं एक नाटक. आता अँटॉन चेकॉव एवढा थोर माणूस, आणि मग त्याच्यामध्ये ना असं होतं, न्यूडिटी होती खूप सारी. तर एक नग्न पुतळा, व्हीनस ही त्यांची देवता. ग्रीकांच्या सगळ्या देवदेवता नग्न आहेत, कारण नग्नता म्हणजे प्युरिटी असं ते मानतात. म्हणजे
आपल्याकडे जसं त्याला एक मानलं जात तसं तिथे अनितिमान मानलं जात नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये तो असा सगळा आशय होता की बाबा रे, तो नग्न पुतळा एक जण दुसऱ्याला देतो आणि दुसरा म्हणतो बापरे, हे माझ्या घरात नको, हे दुसऱ्याकडे जा. तर तो का ठेवत नाही त्यातली सगळी पात्र, कारण त्यामध्ये ती नग्नता आहे, म्हणजे वस्त्रहीनता म्हणून. मी म्हटलं यार, हे असं जर मी केलं तर मला 6 वर्ष काही तिथे नोकरी करू देणार नाही, मला काढून टाकतील. हे नागवेपण पुतळ्याचं मी असं बोलत बसलो, माझे विद्यार्थी बोलत बसले तर मला वोल्गा मॅडम काढून टाकतील कॉलेजमधनं. नंतर काढलं ते पण 60 झाले होते तेव्हा. तर मग मी काय केलं, चेकोवची क्षमा मागितली मनातल्या मनात आणि त्या नाटकातला सगळा आशय बदलून टाकला दिग्दर्शक म्हणून. मी असं म्हटलं चेकोवला, देखो चेकोव, तुम्हारा सही है, तुम अपने जगह जागतिक कीर्ति के नाटककार हो, लेकिन इस नाटक का डायरेक्टर मैं हूं. तर मी त्याच्यात असं दाखवलं की ती भेट घेतल्यानंतर, म्हणजे समजा यांनी माझ्यावर काही उपकार केले आणि त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी मी तुला एक भेट दिली, त्या उपकाराची परतफेड मी घेतली याच्या गिल्ट मधून तो माणूस तो पुतळा दुसऱ्याला देतो, असं बदलून टाकतो. आणि हे सगळे चेंजेस चेकोवला काही न सांगता मी करून टाकले. म्हणजे दिग्दर्शक मी म्हणून जेव्हा असतो तेव्हा मी लेखक नसतो, मी ते माझं ते लिहून झालेलं असतं. हे जितकं निर्ममपणे मी चेकोवच्या बाबतीत केलं तितकं मी माझ्या स्वतःच्या नाटकाविषयी करतो. आणि हे मला कळायला लागलं जेव्हा मी इंदूरकरांच्या कृपेने नाटकं बसवायला लागलो. मी नाटकं बसवलं नसतेच, मी आजपर्यंत असाच राहिलो असतो, विनय हे नाटक बिठा ना यार क्या करू. एकदा तो उपलब्ध नव्हता आणि माझ्याकडे असाइनमेंट आली DNC कॉलेजची, तर तो दिलेला होता. तर म्हटलं आता मरता क्या न करता. पण त्या लोकांना माझ्याविषयी मोठा आदर, बडा आदमी आहे, बडा लेखक आहे, बडा डायरेक्टर आहे, त्यांना काय माहिती याला नाही बसवता येत नाटक. तर मी बसवायला लागलो आणि मग त्यात रमलो. मग मी एकदाच शिरलो की मग खोलात जातो. म्हणजे गायन शिकायला सुरुवात केली तर मी विशारदपर्यंत जातो, मग मी MA म्युझिक करतो, मग मी मध्ये नाही सोडत. तर तसं दिग्दर्शनाकडे दिग्दर्शक म्हणून मी जेव्हा असतो तेव्हा मी लेखक नसतो आणि मी निर्ममपणे मी स्वतः लिहिलेलं कापत असतो. माझी मुसाफिरीमध्ये पुढे जात असताना आणखी एक उल्लेख आहे की आधार कसा शोधावा, हे जे आपण लिहिलेलं आहे ते स्वानुभवावर आधारित आहे. बरेचदा असं असतं आपल्या आयुष्यातील घटना प्रसंग या साकारत असताना किंवा लिहत असताना मनुष्य एक भाविक होऊन जातो आणि त्यात गडबड होत असते, म्हणजे तो मध्य साधला जात नाही बऱ्याच लोकांना. मग आपल्या बाबतीत असं काही झालं का? वैदेनी ना बारकाईने पुस्तक वाचलंय बरं का, त्यासाठी तिच्याकडे टाळ्या वाजवल्या तर हरकत नाही. आधार कसा शोधावा हे माझं एक वेगळ्या प्रकारचं नाटक आहे. म्हणजे खरं तर लेखक जे काय लिहित असतो ते आत्मपरच असतं, त्याच्या अनुभवाचंच तो नेहमी त्याच्या नाटकातून मांडत असतो. म्हणजे अगदी वाळूचं घर मधला तू क्षितिज घेशील ना, तर तेव्हा मी थोडासा डिप्रेशनमध्ये गेलेला होतो, तर क्षितिज हा माझ्यावर स्वतःवर बेतलेला आहे. असं पहिल्यापासूनच माझ्या नाटकात होत आलेलं आहे की मला जे अनुभव आले जगाचे, किंवा मी समजा मोहन काकाविषयी काही मला लिहायचं असेल तर मी त्याला एक कॅरेक्टर बनवून, पम्याविषयी काही लिहायचं असेल एक कॅरेक्टर बनवून मी सादर करतो. आधार कसा मला माझ्या आणि माझ्या दिव्यांग मुलाच्या संबंधावर आधारित नाटक आहे. त्या नाटकात एक अपंग, अपत्य आणि त्याचा किंवा तिचा बाप अशी योजना आहे. त्यामुळे ते माझं आत्मपर नाटक आहे. कारण आज अनिकेत 30-31 वर्षाचा आहे आणि ते नाटक साधारणतः मी 2011 साली वगैरे लिहिलं असं. त्याचं जे अपब्रिंगिंग मी केलंय त्याला अजिबात न्यूनगंड नाही. तो चालत नाही, उठत नाही, बसत मला वाटायला लागलं आणि मग मी हे नाटक रचायला घेतलं. फक्त मी मग काय केलं की मुलाच्या ऐवजी मुलगी दाखवली आणि ती मुलगी माझ्या मुला इतकी आळशी नाही केली. माझा मुलगा ना आळशी आहे, म्हणजे तो जर समजा खरंच मनाने पक्का असताना आळशी नसता इतका जितका आहे, तर त्यांनी कदाचित स्वतःच्या पायावर स्वतः काहीतरी कॅलिपर्स लावून वगैरे उभा राहिला असता. नाटकात मी ते केलं की त्या मुलीला थोडासा एक आहे, करायचंय काम, आपल्याला पुढे जायचंय आणि त्यामुळे ती कॅलिपर्स लावून चालायला लागते. आता त्यावेळेला श्वेता पेंडसे, आताची म्हणजे श्वेता पुराणिक पेंडसे, चांगली गुणी अभिनेत्री नागपुरातली,
तिने त्याच्यात त्या अपंग मुलीचं काम केलं होतं आणि तिचं ते दुसरंच नाटक होतं. तर तिने ते सगळं समजून घेण्यासाठी ती तासन तास अनिकेत जवळ येऊन बसायची. अनिकेतशी तिने मैत्री केली की एक अपंग माणूस विचार कसा करतो. एक अपंग माणूस म्हणजे मी लेखक म्हणून तर ते लिहिलेलं होतं, कारण ते मला माहित होतं की हा संबंध कसा आहे. पण श्वेताला एक अभिनेत्री म्हणून तो समजून घ्यायचा आणि त्याच्या आधी फक्त तिने विनोदच्या चौकटमध्येच काम केलं होतं. तिचा काही अनुभव नव्हता नाट्य क्षेत्रात. तिने ते सगळं समजून घेतलं, अनिकेतची मैत्री केली, माझ्यासोबत अनेक अपंग केंद्रांवरती आली. ती मुलं उठतात कशी, बसतात कशी, चालतात कशी, कॅलिपर लावल्यानंतर धावतात कशी, या सगळ्याचं तिने बारकाईने ऑब्झर्वेशन केलं. मी तिच्यासोबत सतत जात असे आणि तशी ती भूमिका तिने साकार केली. मी तिला एक पॉइंटर असा दिला की बघ, ही मुलं काय करतात जेव्हा ती कॅलिपर्स वगैरे लावतात, खुर्चीवर आपण कसं बसतो असं पाठ टेकून, ती मुलं ना अशी बसतात समोर. तर तू नाटकभर ना पाठ टेकू नको, अशी बस. आता ही माझी लुडबुड होती, कारण ते नाटक संजूनी बसवलं होतं काशीकर. तर तू पाठ टेकू नकोस. तर ती म्हणे पण हे लोकांना कसं कळेल की बाबा रे ही अपंग आहे आणि म्हणून ही खुर्ची समोर बसते अशी. तर मी म्हटलं लोकांना हे नाही कळणार, पण लोकांना तुझं कन्व्हिक्शन कळेल. कन्व्हिक्शन जे आहे ना ते नटाला पोचवायचं असतं. आणि मी आता अभिनय करायला लागल्यानंतर मला त्या सगळ्या बारक्या गोष्टी लक्षात आल्या. अभिनय चिंतन या पुस्तकाला 1,00,000 रुपयाचा पुरस्कार आहे शासनाचा. तर त्या गोष्टी मला नंतर कळायला लागल्या की या, आणि श्वेताने ते काम तेव्हा तितक्या बारकाईने, म्हणजे मला तेव्हा कळत नव्हतं बरं की ती काय करते, भूमिकेची तयारी कशी करते, पण तिने ते केलं. असं मला माझे नट शिकवत गेले, माझे दिग्दर्शक शिकवत गेले, माझे सिनियर्स शिकवत गेले. आणि त्यामुळे मी कदाचित इतरांपेक्षा जास्त चांगला विद्यार्थी असल्यामुळे लवकर लवकर ट्रेंड होत गेलो. वाळूचं घर हे जे नाटक आहे याचा 2-3दा आपण उल्लेख केलाय, पण यातली एक संस्मरणीय गोष्ट म्हणजे की याचं पुस्तक प्रकाशित जेव्हा झालं होतं तेव्हा विजय तेंडुलकर ज्येष्ठ लेखक उपस्थित राहिले होते आणि त्यांना आपण एक निमंत्रण पत्र दिलं होतं. ते एक आगळं वेगळं पत्र होतं. मी त्याबद्दल सांगणार नाहीये, आपणच ते सांगावं ते कसं होतं. नाही नाही, ते पत्रबित्र नाही, मी तेंडुलकरांना इमोशनली ब्लॅकमेल केलं होतं. तेंडुलकरांनी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला यावं अशी माझी खूप इच्छा होती. आणि कारण ते माझं पहिलं पुस्तक, म्हणजे 2007 साली माझी 3 पुस्तकं एकत्र आली आणि याला प्रकाशन हसते विजय तेंडुलकर. बरं, मैंने सोच लिया, कोई कारण नाही. वाळूचं घर मी त्यांना 92-93 सालीच वाचायला दिलं होतं आणि त्यांना मी असं म्हटलं की सर तुमची प्रतिक्रिया मला कळवा. त्यांनी काही प्रतिक्रिया वगैरे कळवली नाही. मला असं वाटलं की त्यांनी वाचलं नसेल. त्यांच्याकडे खूप लोक असे यायचे, ये मेरा पढो, ये मेरा पढो, आता मला पण द्यायचं, सर पढ के देखो कैसा लग रहा. तर आपण जसं सिनियर होत जातो ना, तर आपल्याकडे ज्युनियर लोक देत जातात आणि आपलं कर्तव्य असतं ते वाचायचं, त्यांना 4 युक्तीच्या गोष्टी सांगायच्या. तर तसे एलकुंचवार, तेंडुलकर, आळेकर हे माझ्या वाट्याला आलेले नाटककार आहेत. यांनी माझी पहिली नाटकं वाचून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. वाळूचं घरवर नाट्य वाचनानंतर एलकुंचवार 1.5 तास बोलले, 1.5 तास. तर त्याच्यामुळे मला हे माझ्या सिनियर्सनी खूप मदत केली. तर तेंडुलकरांना मी ते वाचायला दिलं, त्यांनी काही ते वाचलं की नाही मला कळवलं नाही. मग एक दिवस मनीषा कोरडे माझी मैत्रीण आहे, ती आता बॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध संवाद लेखिका आहे. तिने मला असं म्हटलं की तुला तेंडुलकर ओळखतात का? मी म्हटलं नाही, मेरे को क्यों पहचानेंगे वो, मैं उनको पहचानतो. तर ती म्हणाली नाही, ते तुला ओळखतात, कारण ती तेव्हा एक तिन्ही सांजा नावाचा चित्रपट लिहायचा तिचा विचार होता आणि सहलेखक म्हणून मला घ्यायचं असं तिची इच्छा होती. तर ती तेंडुलकरांना बाबा म्हणायची, त्यांचे खूप जवळचे संबंध. तर ती तेंडुलकरांना असं म्हणाली की पराग घोंगेला मी सहलेखक म्हणून घेते. तर तेंडुलकर म्हणाले, पराग घोंगे तो नागपूरचा नाटककार, हे त्याला नको घेऊ, फार काव्यमय लिहितो तो. मनीषाने मला विचारलं की तुला तेंडुलकर ओळखतात का? मी म्हटलं नाही. तिने हा किस्सा सांगितला. मग माझ्या लक्षात आलं की तेंडुलकरांनी ते वाचलं होतं आणि त्यातल्या काव्यमय भाषेमुळे त्यांना ते आवडलं नव्हतं. माझा हिरमोड होऊ नये म्हणून त्यांनी ते पत्रात लिहून मला कळवलं. फिर मैंने बोला कि आप तेंडुलकर ऐसा गेम खेल सकते हो तो मैं भी खेल सकता हूँ तेंडुलकर के साथ. तर मी त्यांना असं पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये मी काय केलं, त्यांना असं डायरेक्ट आमंत्रण नाही दिलं. त्यांना मी दिली एक भूमिका. तेंडुलकरांना मी केलं फादर
चर्च आहे, तेंडुलकर फादर म्हणून उभे आहेत आणि मी एक सिनर त्यांच्यासमोर जातो आणि त्यांना म्हणतो, फादर फादर आय हॅव सिंड, मी पाप केलंय. त्याच्यात तर काय पाप केलं? आणि मग त्याच्यात ते नाटक उलगडत जातं. मी त्यांना सांगतो की मला असं मोह पडला की तुम्ही माझ्या प्रकाशन समारंभाला यावं. ते म्हणतात की त्यात काय, तुला मोह पडला तर ठीक आहे, तुम्हाला सांगितलं नसतं तर काय झालं असतं. तर तो संवाद चालत चालत जातो आणि तेंडुलकर भूमिका अशी घेतात, मी येणार नाही. आणि मी एक लेखक म्हणून अर्ज करतो, नाही सर, तुम्ही आलंच पाहिजे, तुम्ही आलंच पाहिजे. माझे वडील म्हणतायत, माझा पोरगा म्हणतोय, असं इमोशनल ब्लॅकमेल. आणि ते पत्र त्यांच्या हाती मनीषाने नेऊन दिलं. ते पत्र त्यांच्या हाती पडलं आणि त्यांचा मला फोन आला, पराग मी येतोय. पत्रामध्ये असं घडतं की ते जे कॅरेक्टर आहे फादरचं, ते म्हणतात मी येणार नाही. आणि मी म्हणतो की ठीक आहे, मग मला निदान क्षमा करून टाका. आमेन असं म्हणतात ते. म्हणजे ते काही निमंत्रणही नव्हतं की बा तुम्ही या. पत्रातले तेंडुलकर हे नाकारतात माझं निमंत्रण, पण प्रत्यक्षातले तेंडुलकर मला फोन करून सांगतात, पराग मी येतोय. तर असं एक नाटक ते मी रचलं होतं तेंडुलकरांवर. आणि कधी कधी अशा गमती आम्ही नाटककार करत असतो. वास्तविक जीवनामध्ये असे नाटकं आम्ही पेरतो आणि त्यामुळे जीवन रंगीत होतं. तेंडुलकर आले आणि ते जे काय इथे बोलले 20 मिनिटं माझ्या नाटकांवर, ते अवर्णनीय. आज माझं रेकॉर्ड आहे ते अवर्णनीय. एका बाप नाटककाराने एका छोट्या नाटककाराला कशा टिप्स द्यायच्या असतात याचा आदर्श वस्तुपाठ. आपल्यापैकी खूप लोकांनी ते प्रत्यक्ष कार्यक्रम अनुभवला आहे. तो आदर्श वस्तुपाठ म्हणजे तेंडुलकरांचं वाळूचं घरच्या प्रकाशनावेळी केलेलं भाषण आहे. मोठ्यांचं मार्गदर्शन लाभणं हे देखील तितकंच महत्वपूर्ण ठरत असतं आपल्या वाटचालीमध्ये. अंधार कैदचं मुक्ती आणि फुलवाचं नगमा हे जे भाषांतरण केलेलं आहे, त्यात काही अडचणी आल्या का? कारण जेव्हा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आपण जातो तेव्हा कन्स्ट्रक्शन फार अडचणी आल्या नाही. तर मी काही एक तर कसं आहे माहितीये का, मी खूप विनम्र माणूस आहे. मी माझ्या पोराचे पण ऐकतो, बायकोचे खूप ऐकतो, पण मी नाटक करतो ना तेव्हा कोणाचंच ऐकत नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला जे वाटतं ते मी करतो. अब तुमको क्या लगता उसके बाद तुम देखो. तर तसं मी काही भाषांतर करताना फार विचार केला नाही. मी सगळं बदलून टाकला एंड बिंड स्वतःच्याच नाटकाचा. अरे यार वो 96 में मैंने वैसा लिखा था, तब मेरे को वो समझ में आया था. अभी मैं कर रहा हूँ ना 2010 में, तो मैं अभी ऐसा लिखता हूँ. तर मी बदलून टाकलं. त्याच्यात लेखक दिग्दर्शक आणि तो अनुवादक एक असला की प्रॉब्लेम येत नाही. ते दुसऱ्याला करायचं असतं तर मग ते चेकॉव सारखा गेलेला लेखक शोधावा लागतो. मग त्याला न सांगता तुम्ही चुपचाप करून टाका, चेकॉव काही पाहायला येत नाही. मगाशी तेंडुलकरांच्या म्हणजे जे तुम्हाला रिप्लाय आला होता त्यात उल्लेख झाला होता की खूप काव्यात्मक लिहितो असं त्यांनी उल्लेख केला होता. तसंच दिवे जरासे मंद असू दे आणि ऋतुचक्र ही जी 2 नाटकं आहेत ती खरंच काव्यात्मक आहे. तर मी असं इथे म्हणू शकते का की आपल्यामध्ये एक लेखकासोबत एक कवी दडलेला आहे आणि त्याला जर संधी मिळाली तर तो पटकन बाहेर येतो नाटकामध्ये किंवा इतर याच्यात. हो, हे खरं आहे, पण हे एका मर्यादेत खरं आहे. कारण हे असं आधीपर्यंत होतं. मी आजकाल जे लिहितो ना, इतकं गद्य आहे ग, मला कधी कधी आवडत नाही ते, पण ते खूप लोकांना आवडतंय. फेसबुकवर माझं खूप फॅन फॉलोइंग आहे, कारण मी साधं लिहायला लागलो आजकाल. आपण जसे जसे मोठे होतो ना तसं तसं आपलं अलंकरणाचा सोस गळून पडतो. आपण साधं लिहायला लागतो आणि आपण साधं लिहितो ना ते सर्वसामान्य माणसाच्या इथे जाऊन मिळतं. म्हणजे माझ्या तारुण्यात मी जी नाटकं लिहिली ती पुष्कळदा प्रेक्षकांना कळत नव्हती, कारण मी ती खूप काव्यमय भाषेत लिहायचो. आता मी जे लिहितो ना ते रोजच्या भाषेत आहे आणि हे अनुभवाने येतं. हे तुम्ही त्या क्षेत्रात अनेक वर्ष काम केल्याने येतं. त्यामुळे हे खरं आहे, पण असं काव्यमय नाटक लिहिण्यात काही वावगं नाही. म्हणजे मला तर खरं ना ऋतुचक्र हे नाटक पूर्ण कवितेतच लिहायचं, पण मला पुन्हा भीती वाटली. आपण पूर्ण वेळ कविता म्हटल्या, लोक उठून गेलेत तर काय. आता मुलाखतीचं तू आटोपतं की नाही तर उठतील काही. तर मला असं वाटत नाहीये की कोणाला बोर होते. तर ते काव्य कदाचित त्यांना खूप वेळ ऐकावं लागलं तर प्रेक्षक कदाचित कंटाळतील असं मला नंतर नंतर वाटायला लागलं. अलीकडे मी जे लिहितोय म्हणजे साधारणतः 50 नंतर 50-52 नंतर तेच पुष्कळसं माझं गद्य लेखन आहे आणि ते खूप लोकांना आवडत आहे.
म्हणजे ते माझ्या पोस्ट वगैरे आता खूप व्हायरल व्हायला लागल्या. ते लोक माझे ते कॉपी पेस्ट करून पाठवायला लागले इकडे तिकडे. तर ते ते का होतं माहिती का, की तुम्ही साधं लिहिता. चेकॉवला सॉरी रशियन रायटर, आणखी एक नाव सांगतो आठवलं, त्याला उत्तर आयुष्यात कळलं की जितकं साधं तुम्ही लिहाल तितकं चांगलं. आणि हा शोध, हा बोध लेखकाला पुष्कळदा उत्तर आयुष्यात होतो की आपण साधं लिहिलं पाहिजे, अनलंकृत लिहिलं पाहिजे, साध्या लोकांच्या भाषेत लिहिलं पाहिजे, सर्वसामान्य माणसाला कळेल असं लिहिलं पाहिजे. आणि ते तुम्ही जितकं करत जाता तितके तुम्ही अधिक प्रसरण पावत जाता. म्हणजे माझे नातलग्न, माझे सुरुवातीच्या नाटकांविषयी त्यांचं असंच मत होतं, याचं फरकचं काही समजत नाही. आता माझे नाटक माझ्या फेसबुकच्या पोस्टवर मेधा असेल, चंदा असेल, एवढ्या कॉमेंट्स करतात की अरे पराग मस्त, मजा आ रहा. तर काय येतो त्यांना मजा, कारण मी आता साधं लिहितो. माझं वय वाढत चाललं तसं मी साधा होत चाललो, अनलंकृत होत चाललो. हम्म. हे होत असताना ललित लेखन देखील आपण बरेच केलं आहे आणि ललित लेखनात सहसा संवाद फारसे नसतात. पण मी माझी मुसाफिरीमध्ये जे वाचलं ललित लेखनाचा काही बराचसा पोर्शन होता तो, त्यामध्ये मला संवाद दिसले. तर मग इथे मात्र नाटककार हवी होतो का ललित लेखनामध्ये? हो, बघ काय झालं, ते अनुबंध नावाच्या संग्रहामध्ये हा. माझे 2 वृत्तपत्रीय स्तंभांचं कलेक्शन आहे. त्याच्यामध्ये एक स्तंभ जो लिहिला होता मी, तो श्रीपाद भालचंद्र जोशी हे जेव्हा साहित्य जत्राचे संपादक होते लोकमतच्या, त्यावेळेला मी त्यांच्यासाठी लिहिलं. तो पत्रांचा होता. त्यामध्ये मी माझ्या प्रेयसीला, म्हणजे सॉरी प्रेयसीला नाही, सखीला, सखी म्हणजे माझी बायको पण असू शकते, सखी म्हणजे माझी मैत्रीण पण असू शकते, तशी सखीला लिहिलेली पत्र होती आणि ती लोकांना खूप आवडायची. म्हणजे माझा तो स्तंभ हिट होता. तर ते पत्रलेखनाचं. आणि दुसरा मी स्तंभ जो लिहिला होता तो वर्षा बासू नावाच्या पत्रकार माझ्याकडे आली आणि ती म्हणाली की तरुण भारतासाठी तुम्ही काहीतरी लिहा. तर मी तुला म्हणालो होतो की मला ना आता परत ते पत्रांचं नाही करावं असं वाटत आहे. आता मला असं वाटतंय की 2 माणसांमधला आतला संवाद जर आपण लिहिला तर काय होईल, तर मजा येईल का. तर तो पण स्तंभ माझा खूप पॉप्युलर झाला आणि संवादच त्यात लिहिले. म्हणजे त्याच कोणाकोणाचे संवाद आहेत, नवरा बायकोमध्ये संवाद आहेत, रेल्वे स्टेशनवरचा कुली आणि ज्याचं सामान आहे तो यांच्यामधले संवाद आहेत. एका साईटवर फिरता फिरता एका माणसाला प्रत्यक्ष परमेश्वराचीच त्याची भेट होती, तर परमेश्वर आणि हा सर्फिंग करणारा यांच्यातले संवाद आहेत. तर ते खूप तेव्हा लोकांना आवडलं होतं आणि ते दोन्ही स्तंभ मी एकत्र करून त्याचं जे अनुबंध पुस्तक केलं, त्याला राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा ललित लेखनातला पुरस्कार आहे. त्याच्यामुळे राज्य शासनाने शिक्कामोर्तब केलं की हे ललित लेखन आहे. अगदी बरोबर म्हणालात आपण. यानंतर पुढे वळताना मला असं लक्षात येतं की आपल्या नाटकातली पात्र जी आहे ती मोस्टली लेखक, चित्रकार, शिल्पकार असं वैविध्य त्यात मला दिसून आलं. म्हणजे इन शॉर्ट आर्टिस्टच असतात असं का? खूप चांगला प्रश्न आहे. कलेचा आणि कला व्यवहाराचा शोध मी आयुष्यभर घेतला. त्यामुळे माझी पात्र न कधी चित्रकार असतात, कधी लेखक असतात, कधी शिल्पकार असतात, कधी फोटोग्राफर असतात. आता खरा विचार केला ना तर चित्रकलेचा मी अभ्यासक नाहीये, फोटोग्राफी अप्लाइड आर्टचा मी अभ्यासक नाहीये, शिल्पकलेचा मी अभ्यासक नाहीये. पण नाटकातले माझे पात्र शिल्पकार जे बोलतात ना ते कुठल्याही अभ्यासकाला चकित करणार आहे. म्हणजे एका ट्रान्समध्ये लेखक जेव्हा एखाद्या कलेचा वेध घेतो त्यावेळेला ती कला आपले रहस्य त्या लेखकाजवळ उलगडत असते. शर्त एकही आहे की जाणाऱ्याने विनम्रपणे त्या कलेला शरण गेलं पाहिजे. तुम्ही जर विनम्रपणे, हे मी रसिकांनाही नेहमी सांगतो, पुष्कळदा रसिक जी कलाकृती अनुभवत असतात त्या कलाकृतीपेक्षा स्वतःला मोठं मानतात. जेव्हा जेव्हा ते असं करतात तेव्हा तेव्हा त्यांची फसगत होते. तुम्ही शरण गेले कलाकृतीला की कलाकृती आपली रहस्य तुमच्याजवळ उलगडत असते, ती तुमच्या कानात सांगत असते. आणि मग लोकांना असं वाटतं मी सगळ्या कलाकृतींकडे असाच जातो. त्यामुळे लोकांना प्रश्न पडतो याला हे कसं काय कळलं. त्याचं एकच कारण कि कभी बन चुके बन के कला के प्रांगण में मत जाओ. कला में कोई बन चुका नहीं होता. चाहे कितना भी अनुभवी
आदमी हो. आज मी येताना वाचलं, तेंडुलकरांनी अधांतरचा प्रयोग पाहून पवारला असं म्हटलंय, जयवंत पवारला, 35 वर्ष लेखक म्हणून वावरलेल्या माणसाच्या मुस्काटीत मारावं असं नाटक तू लिहिलंय. तेंडुलकर आंतरराष्ट्रीय ख्यातीचं नाटककार. ह्या मोठ्या माणसांजवळ ही क्षमता असते. ते विनम्रपणे कलाकृतीला समोर जातात. ते असं नाही विचार करतात जयंत पवार कलकाड काय, आणि त्यांना जर ते भावलं, कारण त्यांना कलाकृती ती रहस्य त्यांच्यासमोर उघडी करत असते, कारण ते शरण जातात तिला, आणि मग ती माणसं त्या कलाकृतीचं जे मोजमाप करतात ते चांगल्या चांगल्या समीक्षकांना करतात. याचं कारण पुष्कळदा समीक्षकाचा परंपरेचा अभ्यास असतो, परंतु समीक्षकाला कलेला सामोरे कसं जायचं हे कळत नसतं. मला ते कळतं, आणि म्हणून माझी पात्र जी आहेत ना, ती माझी वाहक आहेत. ती कलेला समजून घेतात. तो आकाश असेल, तो मानस असेल, तो फोटोग्राफर असेल. फोटोग्राफी मधलं माझं, तू आधार कसे मधलं वाक्य वाचील ना, कोणताही फोटोग्राफर प्रेमात पडेल अशी वाक्य लिहिलेत मी, की साला असं असं फोटोग्राफी असते. तर हे तुम्हाला त्या कलेला शरण गेल्यानंतर होतं. आणि मी कलेचा शोध आयुष्यभर घेतला. म्हणजे सगळ्याच 35-40 नाटकात तुम्ही असं केलं नाही, पण पुष्कळदा, म्हणजे दर 5 वर्षांनी मी एक नाटक असं लिहिलं की ज्यात मी कलेचा शोध घेतला, कलावंत. पुलंनी पण फार छान म्हटलंय या बाबतीत, की कला क्षेत्रात तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं अस्तित्व आणि सगळं स्वतःचं घेऊन जावं लागतं. तुम्ही जर डिक्टो करायला गेले तर तुम्ही डिक्टोच राहता. आणि मला असं वाटतं तुम्ही कलावंत आहात म्हणून तुमचं ते अस्तित्व आणि त्यातून ते साकारलं जातं असं मला इथे वाटतं. पुढे जात असताना वयाच्या 54व्या वर्षी एखादा माणूस PhD करतो आणि अकॅडमिक्स मध्ये जातो. हे कसं काय डोक्यात आलं, म्हणजे इतक्या उशिरा म्हणेल मी इथे? हो, मला उशीर झाला. मी काय 30 वर्ष लेखक म्हणून एस्टॅब्लिश लेखक होतो, आणि माझ्या नाटकांना पुरस्कार मिळत होते. मला लोक चांगला लेखक म्हणत होते. पण मला स्वतःला असं जाणवलं की मी नाटकाच्या परंपरेचा पाहिजे तसा अभ्यास केलेला नाही. मला हे नाही सांगता येत की ग्रीक नाटकापासून शेक्सपियरचं नाटक कसं वेगळं आहे, शेक्सपियरच्या नाटकापासून रिअलिस्टिक नाटक. मी बँकेत राहून नेट पास, म्हणजे मी अभ्यास केला, मी समजून घेतली, परंपरा समजून. मोठेपणा काही नाही याच्यात. परीक्षा पास होण्यात कुठलाही मोठेपणा नाही. तुम्ही जर सिलेबस आत्मसात केलं, परीक्षा तुम्हाला नापास करूच शकत नाही. आणि आता 4-5 वर्षात 4-5 विषयात MA PhD घेतल्यानंतर तुम्ही म्हणू शकतो असं. म्हणजे मुळातच स्वीकारणं हा मूळ गुण आपल्यात असल्यामुळे हे सगळं शक्य होत आहे. आपण VMV कॉलेजला शिकवलं किंवा त्या विद्यार्थ्यांची नाटकं बसवली, ही एक खूप मोठी गॅप आहे, म्हणजे जनरेशन गॅप ज्याला म्हणतो. आजकाल नवीन पिढी जी आहे ते म्हणतात की आम्हाला ते जुन्या डिरेक्टरची पद्धत आवडत नाही किंवा त्यांच्यासोबत मतं जुळत नाही म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम करत नाही, अशी नवीन पिढी काही लोक आहेत म्हणणारी. तर या मुलांसोबत काम करताना मग कशी काय मतं जुळलीत नेमकी? खरं आहे वैदे, तू ना खूप अभ्यासक आहेस मोठी. तू हे बारक्या बारक्या गोष्टीचे विचार द्या ना. म्हणजे खरं तर मला असं वाटतं की लवकर लवकर संपवा, आता जाऊ द्या, आता खाऊ द्या. मी आता शेवटच्याकडेच जाणार आहे, अगदी 2-3 पण ना काय झालं माझं सांगतो. माझ्या बाबतीत काय झालं की माझ्या जो काही बॅगेज नव्हतं की डायरेक्शन ऐसा करना पडता है. मी या मुलांची नाटकं बसवता बसवता डायरेक्शन कसं करायचं हे शिकलो. त्यामुळे ना ते माझ्यासाठी खूप सोपं झालं. म्हणजे शंतनू असेल, निर्मिती असेल, सँडी असेल, ही माणसं मला असं भगवान मानतात, देव उनके लिए मैंने बोला की करना है. आकाश असेल, आमचा अभिषेक असेल, हे सगळे माहिती आहे का, इतके इंटेलिजंट पोरं आहेत. तो अभिषेक कुठे आहे, तो चित्रपटातला बादशाह आहे, बादशाह. त्याला जेवढं कॅमेऱ्याचं नॉलेज आहे ना, तो माझा विद्यार्थी आहे. त्याच्या 1000 मला नाही आहे. पण मी यांच्याकडनं काम करून घेतो. अबे अभिषेक हे करना है. आणि आकाश असतो, सर आप रहते ना सेट पे मजा आता है. आता खरं तर मला सिनेमाचे डायरेक्शन किंवा कॅमेरा हे काही कळत नव्हतं. मी या पोरांसोबत राहून या आभासने मला एडिटिंग शिकवलं. अबे आभास एडिटिंग शिका ना. मास्तर मी शिकवतो आभास. त्यामुळे काय झालं माहितीये का, मला येत नसल्यामुळे, मला डायरेक्शन येत नव्हतं, मला एडिटिंग येत नव्हतं, मला ऍक्टिंग येत नव्हती. त्यामुळे या पोट्ट्यांनी मला शिकवलं. त्यामुळे ते माझे मित्र झाले. आणि त्यामुळे माझं नातं यांच्याशी खूप घट्ट आहे. म्हणजे हे मला माहिती आहे आयुष्यभर हे माझ्याशी जोडलेलं राहते. आणि असा एखादा विश्वास जेव्हा अध्यापकाला मिळतो ना, तो त्याच्या आयुष्यातला
सगळ्यात मोठा विश्वास असतो. म्हणजे मी असं लिहिलंय या पुस्तकात, 6 वर्षाच्या अध्यापनाने मला खूप शिकवले. हम्म. खरंय. या मुलांना शिकवत शिकवत मी शिकलो हम्म. आणि मी सगळं स्वीकारतो. म्हणजे याला जर माझ्याविषयी जास्त माहिती झालं ना तर मी याचं ऐकतो. आम्ही अभिषेक कोणी काहीच नाही, बस तू बोलेगा हो बादशाह. हा आकाश एवढा चांगला कॅमेरा हँडल करतो, तर हे मला नाही जमत. हा. पण मी यांच्याकडनं किती फिल्म बनवून दिला पहा. हम्म. तो अंकुश मोरे व्यावसायिक चित्रपट केला त्यांनी, त्याचा पहिला सिनेमा मी केला. हट ऐसा नहीं चाहिए बा, ऐसे लगाते क्या शॉट, ये फिर से शूट कर गया. आणि तो परत गेला, परत अंबाजला जाऊन शूट करून आला. आणि मग सर अभी जम गया क्या, हा आप ठीक आहे. हम्म. कलेशी संबंधित असल्यामुळे, सिनेमॉन्टाजचे सिनेमे पाहिले असल्यामुळे, कलेमधला अभ्यास असल्यामुळे मला हे कळतं की असर कहाँ पर है. बिस्मिल्ला खान असं म्हणतात, सरगम तो सभी बजाते हैं बेटा, सरगम तो सभी बजाते हैं बेटा, लेकिन असर कहाँ है वो सब नहीं जानते. हम्म. मी आयुष्यभर कलेतला हा असर कुठे आहे याचा शोध घेत राहिलो आणि त्यामुळे कला मला वश झाल्या. मला कळलं असर कुठे आहे. आणि जेव्हा समोरच्या माणसाच्या कलेकृतीत मला तो असर दिसला, मी शरण गेलो, मी त्याचे पाय धरले. माझ्या विद्यार्थ्यांशी माझं नातं माझ्या मुलांपेक्षा घट्ट आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने विद्येची देवाणघेवाण इथे झालेली दिसून येते आपल्याला. बोलता बोलता चित्रपटांचा उल्लेख झाला, तर आपण देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित एका चित्रपटात एक भूमिका साकारली आणि त्यातले लीड म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत जे काम केलं, तो अनुभव नेमका कसा होता? खूप छान होतं. नवाजभाई जो आहे तो अतिशय डाऊन टू अर्थ आहे, NSD झालेला आहे, त्याचा अभ्यास आहे, भूमिकेत तो पूर्ण बुडालेला असतो. बाकी सगळी वात्रटपणा पण आहे त्याचा. म्हणजे तो सेटवर मस्ती पण करतो, तर सगळं हिरो जे करतात ते सगळं करतो. मी जेव्हा मला ही ऑफर आली, माझी एकांकिका आमची मुक्ती नावाची, मी आणि सोनू जेसवानी आम्ही करायचो, ती राजेश मापुसकरांनी पाहिली आणि विनयनेच ती करवली होती. तर राजेश मापुसकर हे 3 इडियट्सचे असोसिएट डायरेक्टर आणि व्हेंटिलेटरचे प्रमुख डायरेक्टर. त्यांना माझं काम खूप आवडलं. त्यामुळे ते जेव्हा चित्रपट करतात तेव्हा मला एक बोलवतात. आताही मी एक वेब सिरीज करतोय, एक थी बेगम, त्यातले 3 एपिसोड मला करायचे आहेत. फेब्रुवारीमध्ये शूट आहे. तर ते त्या लोकांशी माझं असं झालं की नाही उसको बुलाव. तर ठीक म्हणजे रोहन मापुसकर जो आहे तो मुंबईतला खूप मोठा कास्टिंग डायरेक्टर आहे. या लोकांपर्यंत माझं काम पोहोचलं विनयामुळे. ते लोक विद्यापीठात आले होते का भेट द्यायला, सदिच्छा भेट. तो म्हणाला की तू मुक्ती कर. तर मी मुक्ती केली आणि त्यांना ती प्रचंड आवडली आणि त्यांना माझं काम लक्षात राहिलं. त्यामुळे आजही त्यांचं कुठलंही नवं प्रोजेक्ट लॉन्च होतं तर ते मला बोलवतात, अत्यंत सन्मानाची वागणूक देतात. तुम्हाला जाऊ दुसरा प्रश्न विचारला होता की आपका ट्रीटमेंट कैसे, तर मेरे को बहुत इज्जत. कारण मी काय करतो की माझ्याजवळ पुष्कळ आहे मी केलेलं. मी नवाजभाईंना जो सेटवर पहिला भेटलो त्यांना मी असं म्हणालो की सर मैंने एक किताब लिखी है अभिनय चिंतन, उसमें भरत मुनि, स्टैनिस्लावस्की, ऑर्थो, ग्रोटोस्की और ब्रेख्त, इनके अभिनय चिंतन का कंसोलिडेटेड स्टडी है. त्यांनी माझ्याकडे बोला, तेरे को ग्रोटोस्की समझ में आया था क्या? बोला सर किताब लिखा ना, समझ में तो आया होगा. मेरे को वो ग्रोटोस्की कुछ पल्ले नहीं पडा. आता काय होतं की त्या लोकांशी कम्युनिकेट करण्याची एक तुमची भाषा होऊन जाते ना. मग त्यांनी मग आमची खूप मैत्री झाली. आणि त्याचं मोठेपण असं की त्याला मी सांगितलं की ह्याच्यामध्ये मी एक हेमचंद्र गुप्ते, हे जे शिवसेनेचे पहिले मेयर होते, त्यांची छोटीशी भूमिका करतो, ज्याच्यात फक्त 2.5 मिनिटाचा माझा नवाजभाई बरोबर सीन आहे. आणि त्यात मी नवाजभाईला सांगतो, म्हणजे बाळासाहेबांना सांगतो की बाळासाहेब आता तुम्ही 77ची निवडणूक हारले, सगळ्या लोकांनी आपला घासा गुंडाळला, दुकानं बंद केली आहेत, जनता पार्टीमध्ये विलीन झालेत, तुम्ही पण व्हा. बाळासाहेब माझी ठासतात, मला हाकलून देतात. त्याच्यानंतर हेमचंद्र गुप्ते शिवसेनेत का कुठेच नाही. तर हा सीन होता. तर नवाजभाईला तो पहिल्या भेटीत पाठ होता आणि त्यांनी सगळे डायलॉग मला म्हणून दाखवले. अरे यार वो सीन जबरदस्त है, उसके अपन बहुत रिहर्सल करेंगे, तेरा अच्छा रोल है. आणि दांड 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 एका मागोमाग एक सगळे डायलॉग. तेव्हा खरं तर त्या सीन दूरपर्यंत कुठे नव्हता, म्हणजे त्याचं काही शेड्युलिंग झालेलं नव्हतं. पण नवाजभाई सारखी माणसं जी आपल्याला यशस्वी झालेली दिसतात, त्याच्या मागे त्यांचे परिश्रम, त्यांची कलेविषयीची निष्ठा,
आपण कलेशिवाय दुसरं काही करू शकत नाही याची त्यांच्या अंतःकरणात झालेली खोल जाणीव हे सगळं असतं. आणि मला मुंबईला छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मी हौशी लेखक जरी असलो ना तरी माझे चंदू, प्रशांत, सगळे मित्र मला कधी असं तुझं तर एकही व्यावसायिक नाटक नाही साल्या, मग तू कसला मोठा लेखक, असं त्यांनी कधी म्हटलं नाही. आणि मी पण मजेत राहिलो कि साले तुम्हाला निर्माते का दडपण है, मैंने लिखा, पसंद आया तो ठीक है, टेक पटलं तर टेक, नाही तर राम टेक. तर इसलिए मेरे को कभी वो म्हणजे ते व्यावसायिकचं काय असतं, व्यावसायिकचं दडपण असतं. तुम्हाला यशस्वी व्हावंच लागतं. माझं नाटक नाही चाललं, नाही चाललं, नाही अच्छा लगा, जाओ बा, नाही अच्छा लगा, फिर से लिखूंगा, नया लिखूंगा. तर त्यामुळे मी ती एन्जॉय करू शकलो. हम्म. असं म्हणतात की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज वुमन. हा शेवटचा प्रश्न होता. शेवटून दुसरा. तर कुटुंबाची साथ ही नेहमीच असावी लागते. जसं गिरीश भाऊंनी देखील उल्लेख केला की आई वडिलांची साथ मिळाली आणि आपण पुढे गेलात. पण लग्नानंतर पत्नी देखील तितकाच महत्वपूर्ण वाटा असतो तिचा संपूर्ण वाटचालीमध्ये. तर याबद्दल काय सांगाल? काय कुटुंबाचं सहकार्य नेमकं कसं मिळालं? कुटुंबाचं सहकार्य म्हणजे किती आहे माहिती आहे का तुला? की जसं बाबांनी म्हटलं ना की ठीक आहे तू नोकरी सोडून दे, तसं मी तिच्या सोबत 1984 पासून आहे. तर तिने मला लिहिताना, तालमीला जाताना, नाटक करताना, याच्यात त्याच्यात गुंतताना पाहिलंय. त्यामुळे तिने ते सगळं स्वीकारलं आणि त्यामुळे मला कधी त्याची अडचण झाली नाही. नंबर एक. नंबर दुसरं, तिचं एक सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन, तिला कलेतलं किंवा नाटकातलं काही कळत नाही, पण तिला असं वाटते की आपल्याला सगळं कळतं. हा जो तिचा कॉन्फिडन्स आहे ना, त्याच्यामुळे ती मला काय म्हणते की तेरा हे गलत आहे. म्हणजे समजा इंदुरकरनी मला उद्या म्हटलं तर मी एक वेळ त्याला काहीतरी पटवून वगैरे देईल की बाबा नाही रे तू म्हणतोय मग माझा हा मुद्दा आहे वगैरे. तिने म्हटलं क्या बोल सकते तू, हा जमलं नाही, बोगस आहे, बोर होईल लोकांना. तर त्याच्यामुळे काय झालं माहितीये का, तिला कळत नसल्यामुळे तिला त्याच्यावर एक स्वामित्व आलं. म्हणजे ती कसं म्हणते माहितीये का मला, आपण नाही का ते नाटक लिहिलं होतं. मी विचारतो आपण कधी लिहिलं होतं? मी लिहिलं होतं. तर ती नाटकाला आपलं नाटक म्हणते आणि कार तुझी आहे म्हणते. हा. हे जी क्लॅरिटी आहे तिच्यामध्ये की कार तेरी आहे लेकिन नाटक मेरा आहे. त्यामुळे आमचं चांगलं जुळलं. म्हणजे तिला न कळता, आणि खरं सांगू तुला, ज्याला कळत नाही ना, म्हणजे जो विद्वान नसतो, तज्ञ नसतो, त्याला नाटक जास्त कळतं. हा. कारण ना तो कुठले पूर्वग्रह घेऊन येत नाही, तो बसतो. त्याचं काही म्हणणं नसतं की ब्रेक सारखं नाटक दिखाव, चेकाव जैसा नाटक दिखाव, तो काही नाही म्हणत. तो येतो, बसतो, नाटक पाहतो, आवडलं मजा आ गया, नाही आवडलं बोर था. अभ्यासक काय करतात, इसमें थोड़ा एब्सर्डिज्म अगर तू डाल देता तो मजा आता, इसमें थोड़ा सर रियलिज्म होता तो मजा आता. असं नाही राहत नाटक. ते त्याचं एक इंटरनल लॉजिक घेऊन जन्माला येतं. ते इंटरनल लॉजिक जर समजा प्रेक्षकांच्या इथे जाऊन भिडलं तर नाटक यशस्वी होते. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने नाटक चांगलं आहे की नाही हे तज्ञ नाही, अज्ञ माणूसच सांगू शकतो. आणि माझी बायको कमाल. क्या बात आहे. खूपच छान. सरते शेवटी शेवटच्या प्रश्नाकडे मी वळणार आहे आणि त्या एका प्रश्नात मी 2 प्रश्न विचारणार आहे. म्हणजे हा प्रश्न आणि त्याचा एक सब क्वेश्चन असणार आहे. तर मला असं विचारावंसं वाटेल की डॉक्टर पराग घोंगे हे जे व्यक्तिमत्व आहे हे आम्हाला भविष्यात कुठल्या रूपात बघायला मिळणार आहे आणि त्यासोबत भविष्यातील वाटचाल काय असणार आहे? बघ मी तर माझ्या मुसाफिरीमध्ये लिहून टाकलंय की मी अजून 12 वर्ष काम करणार आहे. आता मला माहित नाही ईश्वर मला इतकं आयुष्य देईल की नाही, पण मी लिहून टाक. अपने तरफ से प्रपोजल दे दिया भाई, अपन ने बोल दिया, अब ईश्वर बाकी देखेगा उसका क्या करना है. तर मी असं ठरवलेलं की आतापर्यंत मला जे करता आलं नाही, म्हणजे उदाहरणार्थ व्यावसायिक नाटक मी लिहिलं नाही, वो मैं अब लिखूंगा. व्यावसायिक नाटकात काम केलं नाही, वो मैं अब करूंगा. क्योंकि अभी मैं 61 साल का हो गया. अब मेरे को कोई नहीं बोल सकता नौकरी क्यों नहीं करा बे, अभी कोई देने नहीं वाला. तो इसलिए, आणि मला त्याच्यात फळं पण मिळत चालले. म्हणजे कसं ठाकरेमध्ये काम केलं,
आता मला वेब सिरीज मध्ये काम मिळत आहे, तर माझे ते पुन्हा तेच आहेत. गिरीश भाऊ म्हणाले लकी माणूस आहे. माझी जी भाग्यरेषा आहे ना ती फार जबरदस्त आहे. मी ठरवतो आणि ईश्वर ते पूर्ण करतो. मैंने तय किया है इसके बाद आने वाले 12 साल मैं व्यावसायिक नाटक करूंगा, व्यावसायिक फिल्में करूंगा. और मैं बता देता हूँ ये मेरा दूसरा ड्रॉबॅक है. मैं बता देता हूँ. आता समजा असं पुष्कळ लोक सांगत नाही, मग त्यांना भीती वाटते. समजा नाही केलं तर काय. समजा उद्या मला रमेश ने विचारलं क्या बे तू तो मुलाकात में बोल रहा था साले. हाँ, अबे तो नहीं मिला काम. म्हणजे मैंने अपना तरफ से बोला था कि मैं तुमसे प्यार करता हूँ. सामने वाली ने अगर नहीं बोला तो मैं क्या कर सकता हूँ. उसने अगर चप्पल निकाला तो मैं क्या कर सकता हूँ. तो वो जो है ना वो परमेश्वर है मेरे लिए, वो खुदा है. उस खुदा को मैंने ये दरखास्त दी है कि आने वाले 12 साल मैं ये काम करूंगा. उसमें व्यावसायिक नाटक रहेगा, व्यावसायिक चित्रपट रहेंगे, वेब सीरीज रहेंगी और कादंबऱ्या रहेंगी और मैं एक पात्री प्रयोग करूंगा. ऐसा सब लिख के रखा है मैंने. ज्याने माझं हे पुस्तक वाचलं तो पागल है क्या आदमी. 61 साल में भी सपने देख रहा है. अभी हो गया ना तेरा निवृत्ति का. तो मैं और विनोद एक जैसे, इसलिए हम बूढ़े नहीं होते. हम सपने देखते हैं और एक कलाकार वही होता है जो आंखों में सपने सजाए रहता है. बहुत खूप म्हणेल मी इथे. आता एक मला मोह पडलाय आणि हा माझ्या मोहाचा प्रश्न आहे. नवीन दिग्दर्शक असं म्हणतात की आम्हाला नवीन चांगले लेखक मिळत नाहीये आणि मुलं देखील ग्लॅमरकडे वळतात. म्हणजे प्रत्येकाला मुलींना अभिनेत्री व्हायचंय तर मुलांना अभिनेता व्हायचंय. बॅकस्टेज करायला कोणी तयार नसतं आणि लेखक तर फारच कमी आहे नवीन. तर त्यांना काय म्हणाल, काय सांगाल आपण? कुछ नहीं, मेरे बच्चे बहुत अच्छे. मैंने जिनको सिखाया मैंने उनको कला के गुर सिखाए. मी त्यांना हे फालतूपणा, बाकीच्या शिक्षकांमध्ये ही ताकद नाही आहे की खरी कला कुठे आहे हे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकते. जसं विनोदनी मला शिकवलं की कला का असर का, तसं मी या मुलांना शिकवलंय. त्यामुळे यांच्यातला कोणी फ्रस्ट्रेट नाही होणार. ये आगे जाने वाले लोग हैं, ये लंबी रेस के घोड़े हैं मेरे दोस्त. क्योंकि इनको मैंने वो ट्रेनिंग दी. मैंने वो नहीं बताया उनको किताब में क्या लिखा है, मैंने ये बताया कि इसका मतलब क्या होता है. मेरा कोई भी बच्चा मेथड एक्टिंग नहीं बोलेगा, मेथड एक्टिंग का मतलब समझाएगा. मेरा कोई भी बच्चा फालतू में स्टैनिस्लावस्की नहीं फेंकेगा. स्टैनिस्लावस्की मतलब क्या, ग्रोटोस्की मतलब क्या, ये मेरा बच्चा बोलेगा. क्योंकि मैंने सिखाया उनको, यहां से सिखाया. त्यामुळे मला न वाटतं ही पिढी खूप चांगली आहे आणि माझी मुलं तर सोन्यासारखी आहे. मला हा अनुभवच नाही आहे की माझा एखादा विद्यार्थी वर्गात माझ्याशी हमरी तुमरीवर आलाय, माझ्याशी उद्धटपणा केलाय, मला सन्मान दिला नाहीये, माझ्याशी मुजोरी केली आहे. 2-4 होते नाठाळ, त्यांना मी सरळ. पण बाकी हा सगळा लॉट जो आहे ना, हे बिचारे जीव टाकतात ग माझ्यावर. आणि हे तुम्हाला कमवावं लागतं. हे तुम्हाला असंच नाही मिळत. मी 54 वर्षाचा कलेचा माझा सगळा अनुभव, माझी जाणकारी घेऊन यांच्याकडे गेलो होतो. त्यामुळे नव्या पिढीला मला सगळं सांगता आलं. मी त्यांची भाषा समजून घेतली आणि कलेची जी युनिव्हर्सल भाषा आहे ती त्यांना समजावून सांगितली. त्यामुळे आमचं ट्युनिंग जमलं. एका शिक्षकाला हे करायचंय की अनुभव आणि नवीनतेतली चैतन्य यांचा त्याला मिलाफ करायचा आहे. हे पुष्कळ शिक्षकांना माहीत नसतं आणि त्यामुळे नव्या पिढीविषयी तक्रारी करतात. मेरी कोई तक्रार नाही, मेरे बच्चे सबसे अच्छे. क्या बात है, क्या बात है. म्हणतात की आयुष्यात गांधी मी मुलांसोबत केलं. ते असं ठरलं 2017 साली की आमच्या पहिली बॅच आमची पासआउट होणार होती, आभास होता त्यात. आणि असं ठरलं की आपण कॉलेज तर्फे एक नाटक करायचं आणि त्यासाठी मग NSTचा एक पॅनलवर असलेला डायरेक्टर त्यांनी बोलवला आणि मुलांना घेऊन ते नाटक करायचं. R.K. नारायणची खूप सुंदर कादंबरी आहे ती, म्हणजे महात्मा का इंतजार. त्यात काय आहे माहिती का, एक प्रेमकथा आहे आणि ती प्रेमकथा कुठे आहे तर गांधीजींचं आंदोलन सुरू आहे. 1942 ते 1948 गांधीजींचं आंदोलन सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर या आंदोलनाशी काही देणं घेणं नसलेला एक प्रेमवीर गांधीजींच्या कळपातल्या एका मुलीवर प्रेम करतो और वो उसको पटाने लगता है. उसके लिए उसको पटाना यही उसका एम है.
उसको गांधी जी से कोई लेना देना नहीं. वो गांधी होगा ठीक आहे, तो गांधीला चुते बनवतो. तर हे जे त्यातलं ह्युमर होतं ना, ही कथा आहे, म्हणजे काल्पनेतली कथा आहे. असा गांधींनी कोणी उभा करूनच त्याला, पण नाटकात उभा राहतो तो, कादंबरीत उभा राहतो. आणि तो जो राम आहे तो त्या भारतीवर प्रेम करतो आणि त्या भारतीला खरंच पटवतो गांधीजींच्या नाकाखाली. आणि गांधीजींना कळतच नाही की इसने पटा लिया उसको. तर यातला गांधी मी केला. आणि हे सगळे पोट्टे माझे चेले चपाटे. तर मी निघालो गांधी की हे आपले उत्साहाने माझ्या मागे निघायचे फॉलोअर असल्यासारखे, कारण ते माझे खरंच फॉलोअर होते. त्यामुळे गांधीची भूमिका ही सामूहिक भूमिका होती. कि हे लोक कसे आहेत माहिती आहे का, गांधी बिंदी हे समूहाशिवाय कोणी नाही. गांधी खड़ा हो गया, उसके पीछे दांडी यात्रा निकली कि गांधी हो जाता, वो कुछ भी करे. तर हे पोट्टे माझे 17, 20, 25 माहित नाही किती होते, हे सगळे माझ्या मागे मागे जायचे. 70 ये सब मेरे पीछे पीछे आते थे और मैं गांधी बन गया. पण त्यासाठी मी भूमिकेची तयारी खूप केली. गांधीजींचं निर्व्याज हसणं शिकण्यासाठी 21 दिवस मी राग येऊ दिला नाही. मी कुणाविषयी कटू विचार केला नाही. मी कुणाचाही विषयी अपशब्द उच्चारला नाही. त्यांच्यासारखं निर्व्याज हसता यावं म्हणून. आणि म्हणून तो गांधी, आमचे सावरकर सर आले होते ज्यांनी मला कॉलेजमध्ये शिकवलं फिजिक्स. ते म्हणाले, पराग क्या गांधी किया यार, रिचर्ड एटनबरो तेरे को देखा रहता तो तेरे को ही ले लिया रहता. आता हे प्रेम असेल त्यांचं, पण त्यासाठी मेहनत मी केली होती. आणि या मेहनतीमुळेच कदाचित माणसांची कमाई आपण केलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात माणसं जोडलेली आहेत आपल्याला. गदींनी फार छान म्हटलंय की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून उत्तर, नजरेमध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर. क्या बात. आपल्याही आयुष्यात अनेक अडचणी आल्या, त्यावर आपण मात करत गेलात आणि पुढे चालत गेलात. मग अनिकेतला सांभाळलं आणि या सगळ्या गोष्टी त्यात इन्क्लूड आहेत आणि त्या कुठे दिसू दिल्या नाही, हे सगळ्यात महत्त्वपूर्ण त्यातलं गोष्ट आहे असं मी इथे म्हणेल. खरंच ही वाटचाल करताना माझी मुसाफिरी साकारल्या गेली आणि आपली वाटचाल, आपल्या लेखणीची वाटचाल आमच्यापर्यंत पोहोचली. या सभागृहात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझी मुसाफिरी काय आहे हे मला वाटतं थोडक्यात तर नक्कीच कळलं असेल या मुलाखतीच्या माध्यमातून. मला देखील आपण ही मुलाखत घेण्याची आणि मला असं पहिलं वाचक होण्याची संधी दिली, त्यासाठी मी देखील आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि यानंतर कार्यक्रमाची मी सर्व वैदेहीचे आभार एक मिनिटात फक्त मानतो की वैदेहीने खूप मनापासून हे पुस्तक वाचलं. पुष्कळदा काय होतं, त्या पुस्तकामध्ये आपण जर एखादा वक्ता बिक्ता बोलवला तो पुस्तक वाचतच नाही आणि मग पुस्तकाविषयी काही सांगत राहतो. तर वैदेहीने सगळं पुस्तक वाचलं आणि पुस्तकात काय आहे ते मला विचारलं. आणि माझे प्रकाश, विनोद, प्रमोद, विनोद हे सगळे त्यातली पात्र आहेत माझ्या मुसाफिरीतली. आणि ही सगळी माणसं आज समोर आहेत, हयात आहेत आणि त्यांची पण मुसाफिरी आहे. असं डॉक्युमेंटेशन करण्याची संधी या लोकांमुळे मला मिळाली. त्यामुळे मित्र हो, मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आभार. यानंतर कार्यक्रमाची सूत्र मी माननीय अनिल दादा यांना सोबवते. माननीय अनिल देव. धन्यवाद.